एक गोष्ट तेव्हा आम्हाला क्लिक झाली की नाही, बिझनेसमध्ये ना डाऊट्स पेक्षा जास्त आपण एक्सपेरिमेंट करून शिकलेलं हे कधीही बरं आहे. बरोबर बरोबर. की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, म्हणजे आपल्याला असं वाटतं की एक क्रिएटिव्ह केलं किंवा रील्स टाकल्या फक्त किंवा मेटा ऍड केल्या तर ती मार्केटिंग झाली, ती डिजिटल मार्केटिंग झाली. सो ऍक्च्युअली डिजिटल मार्केटिंग म्हणजे फक्त ते नाहीये. डिजिटल मार्केटिंग तोच करतो ज्याला स्वतःच्या बिझनेसमध्ये लंबी रेस का घोडा बनणार आहे. एवढ्या गोष्टी लागणार आहेत, हे ट्रायल अँड एरर असणार आहे, पण तुम्ही 6 महिने जर दिला आणि याच्यावरती आमच्यावरती विश्वास ठेवला तर नक्की तुमचं बिझनेस जो आहे तो कितीतरी एक्स न वाढेल. करेक्ट. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय रोड मॅप देता? प्रत्येकाला फायदा पाहिजेच असतो, प्रत्येक जण पैसे टाकायला पडलेला आहे, रेडी असतो. पण एक मी फॉर एक्झाम्पल 50,000 रुपये टाकले तर त्याच्यातून मला रिटर्न ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट तरी मिळायला नको, पण नेक्स्ट टाइम मला काहीच मिळालं नाही म्हणून परत मी 50 टाकले तर तिथं तो रेजिस्टन्स मध्ये येतो. सगळ्यात पहिले मॅटर करतं ते म्हणजे तुमच्या बिझनेससाठी असणारं तुमचं विजन आणि तुमचं इंटेन्शन. ओके बरोबर. म्हणजे एक स्टीलचं गोल नाणं आहे, त्याच्यावर 2चा आकार लिहिलाय म्हणून आपण त्याला 2 म्हणतोय. नाणं आहे ते, त्याच्यावर आपण 5 लिहिलं तर आपण त्याला 5चं नाणं म्हणू. त्या गोलची काही किंमतच नाहीये तशी. तर मग त्या दृष्टिकोनातून ज्यांना कंटेंट आवडत असेल त्यांच्यासाठी कंटेंट बेस्ट आहे. बरोबर असतं की कुठल्या बिझनेसला सुरुवातीला जास्त कंटेंट पोस्ट करायची गरज असते, तर कुठल्या बिझनेसला डायरेक्टली मेटा ऍडवर प्रेझेंट राहण्याची गरज असते. मला मोदीजींनी जे आपल्याला इंट्रोड्यूस केलं की मेक इन इंडिया जे कन्सेप्ट आहे, तर त्याचा आम्हाला एक खूप मोठा पार्ट बनायचा आहे. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट हा सेजल आणि ज्ञानेश्वरी अशा 2 वुमन एंटरप्रेनर्स आहे. डिजिटल मार्केटिंग एजन्सी परम या नावानं त्यांनी काढली आणि तिथून कामाला सुरुवात केली. तर काय काय चॅलेंजेस आले, कॉलेजमधून पासआउट होतानाच त्यांची कंपनी कशी फॉर्म झाली होती आणि आता काय काय ग्रोथ प्लॅन्स आहेत, याबद्दल खूप छानपैकी डिस्कशन झालेलं आहे. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन येतोय. आजचा विषय आहे वुमन एंटरप्रेनर विषयी पण, आणि आताची जनरेशन कुठं चालली आहे आणि काय पद्धतीनं स्वतःला प्रूव्ह करायचं बघते हे आपण या पॉडकास्ट मधून बघतोय. आणि अशाच 2 मैत्रिणी ज्या कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर स्वतःचं एक स्वप्न घेऊन की करिअर बिझनेसमध्ये कसं करावं यासाठी एकत्र येतात आणि डिजिटल मार्केटिंग ची फर्म चालू करतात. तर ह्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे की कशा पद्धतीनं त्यांची जर्नी चालू झाली आणि आता पुढं डिजिटल मार्केटिंग त्यांच्या कंपनी थ्रू कशा पद्धतीनं ते ग्रो करणार आहेत ह्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. तर नमस्कार. नमस्कार. ज्ञानेश्वरी आणि सेजल आपल्याबरोबर आहेत. तर गोलगप्पावरती आल्याबद्दल स्वागत तुमचं. तर जसं मी सुरुवात केली, कशी होती तुमची कॉलेज डेज, कसे होते आणि तिथून इथं कशी जर्नी झाली? येस, ऍक्च्युली कॉलेज डेज म्हणजे आम्ही अगदी जसं पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी सगळे काही ना काही स्वप्न घेऊन येतात, काही ना काही बनण्यासाठी येतात. बरोबर. तसे आम्हीही आमच्या घरून सगळं काही बनण्यासाठी इथे आलोत. आणि मग जो मार्ग आम्ही निवडला की तो म्हणजे एंटरप्रेन्योर बनण्याचा, की एक यंग विमेन एंटरप्रेन्योर बनायचंय. आणि तिथून मग आमची सुरुवात झाली की जसं आम्ही दोघी जर म्हटलो तसे तर अगदी पोल्स पार्ट आहोत आणि म्हणूनच आमचं कॉम्बिनेशन बेस्ट आहे. ओके. तर आमच्या पोल्स पार्ट कॉम्बिनेशनमुळे त्यानंतर आम्ही रिसर्च करायला लागलो आणि रिसर्च केल्यानंतर आम्ही शोधत गेलो की आमच्या स्वभावाला, आमच्या गुणांना आणि आमच्या ज्या क्वालिटीज आहेत किंवा आमच्यामधले एक विमेन म्हणून ज्या काही गोष्टी आहेत, सो त्या कुठल्या बिझनेसला अगदी छान पद्धतीने रन करू शकतात. विमेन आहेत ते कुठल्याही बिझनेसला छान पद्धतीने रन करूच शकतात, बट त्यातल्या त्यात आम्हाला काय बेस्ट करता येईल, तर त्यामध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंग ही गोष्ट निवडली. आता तुम्ही किती वर्षाच्या पासून, म्हणजे फर्स्ट इयर मध्येच दोस्ती झाली का, कसं? येस. तुम्ही कुठल्या आणि तू कुठली? सो मी मुंबईची, ठाण्याची मी, आणि ती विदर्भाची.
चांगलं कॉम्बिनेशन आहे. मी एकदम प्रॉपर गावातली विदर्भातली. बरोबर. माझं पारवा म्हणून गाव आहे, हा. तिथली मी. आणि ही मी प्रॉपर सिटी मध्ये वाढली आहे, जन्मात आलाय. आणि तसेच माझे पण विचार आधीपासून म्हणजे सिटी मधले राहिलेल्या मुलीचे विचार असतात, तसेच विचार होते की काहीतरी करिअरमध्ये करायचंय. अँबिशियस होती मी आधीपासून, आणि ही पण करिअरमध्ये अँबिशियस आहेत असं नाही की नाहीये. पण मग पोल आपण त्यासाठी की माझं असं होतं की माझी टेक्निकल जी गोष्ट होती ना ती माझी खूप हे होती की नाही मला हे करायचंय, ह्या गोष्टीत पुढे जायचंय, मला हे नवीन नवीन शिकायचंय. आणि ते थोडंसं इमोशनल पार्ट की आम्ही क्रिएटिव्ह काही जरी माणूस म्हणतो ना तसं एक क्रिएटिव्ह आहे की मला एका ठिकाणी बसून काही काम करायचं नाहीये. मला फिरू द्या, मला इथे तिथे जाऊ द्या, मला हे करू द्या, मला एक्सप्लोर करू द्या. मी एक्सप्लोर करून करून नवीन गोष्टी शिकते. सो ते पोलापाट कॉम्बिनेशन छान बसलं आणि ते आमच्या कंपनीमध्ये छान मिळून आलं. मग तसं दोघी जणी, आता भरपूर मैत्रिणी असतील ना, पण दोघी जणीच का, काय असं मेतकूट जुळलं की ज्यामुळं, म्हणजे थोडक्यात मेतकूट म्हणजे काय की ते क्लिक कसं झालं, तो असतो ना पॉइंट की येस आपण दोघीच करू शकतो, हे कसं झालं? सो इथे ना मैत्रिणी बऱ्याच असतात. म्हणजे मी पण इथे आले होती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि इथे येतात ते सगळे ते करण्यासाठी. पण आमचं असं होतं की अपॉर्च्युनिटीजसाठी वेट नाही करायचंय आपल्याला. आपल्याला अपॉर्च्युनिटीज पर्यंत जायचंय आणि आपल्याला कुठेच लिमिटेशन्स असायला नको. एक उडण्यासाठी म्हणा, पुढे जाण्यासाठी म्हणा. मग आम्ही आमचे मेंटर्स जे आहेत त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं की आम्हाला असं काहीतरी करायचंय आणि त्यातल्या त्यात हिच्यासोबतच का, असं म्हटलं तर ही खूप जास्त प्रोफेशनल आहे, पॅशनेट आहे, आणि तिने जे डिसाईड केलं त्याबद्दल ती अतिशय मन लावून आणि खूप प्लॅनिंगने कामं करते. खूप जास्त प्लॅनिंगने. म्हणजे मी खूप छान विचार करू शकते, मी खूप छान प्लॅन करू शकते, ती खूप छान वर्कआउट करू शकते. सो मी तिला, म्हणजे माझ्या डोक्यात जे काही प्लॅनिंग्स असायच्या की कुठल्याही रिलेटेड असू द्या ते, सो ते प्लॅनिंग्स मी जेव्हा नवीन नवीन विचार करायचे ना, सो वर्कआउट करायला मला थोडा वेळ लागायचा, वर्कआउट व्हायला थोडं हे व्हायचं. बट तिचं असं असायचं की छोटीशी जरी गोष्ट डोक्यात आली की ती लगेच वर्कआउट करायची ऍक्शन मोडमध्ये. राईट. सो आम्ही जसं कॉलेजमध्ये एका मीटअपमध्ये भेटलेलो, तर तिथून नंतर जे सोबत राहायला लागलो, सो आम्ही एक्सपिरियन्स केली ती गोष्ट की एक प्लॅन खूप छान करू शकते, एक्झिक्यूट खूप छान करू शकते. आणि नंतर मग आम्ही जेव्हा म्हटलं की करिअरमध्ये काय काय परस्यूट, काय करायचंय करिअरसाठी, तेव्हा आम्ही बेस्ट ऑप्शन निवडला की आपल्याला व्यवसाय करायचाय, आपल्याला बिझनेस करायचाय. आणि मग बिझनेस करायचा म्हटल्यानंतर आम्ही डिजिटल मार्केटिंगची इंडस्ट्री निवडली. मग कोण कोणाला अप्रोच केलं पहिले की आपण चल दोघं जण करू वगैरे, आठवतंय? असं म्हणू शकतो की आम्हा दोघांनाच आमचे जे मेंटर होते ना त्यांनी अप्रोच केलं की हा तुमच्या दोघींमध्ये ह्या स्किल्स आहेत, तुम्ही दोघी ह्या स्किल्स खूप छान, तुमचं कॉम्बिनेशन बसतंय, मग तू हे कर, तू हे कर, आपण हे असं काहीतरी उभं करूया. आमच्या मनात इच्छा होती, मोठी मोठी स्वप्न पण होती की हा हे करायचंय. आणि मेन म्हणजे क्लॅरिटी होती आमच्याकडे की हा आम्हाला जॉब करायचा नाही, आम्हाला बिझनेस जो आहे तोच करायचा आहे. आणि तो पण असा बिझनेस करायचा आहे ना ज्याच्यातून आमची पण ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल. आणि आम्हाला वाटतं मार्केटिंग तो एक बिझनेस तसा आहे की त्याच्यातून पूर्ण ग्रोथ होते. म्हणजे बरेच असे मोठे जे एंटरप्रेन्योर्स आहेत ना ते असे म्हटलेत की कोणी जर सीईओ कोणत्याही कंपनीमध्ये बनू शकतं तर ते एक तर सेल्सवाले पर्सन नाही तर मार्केटिंगवाले पर्सन हे बनू शकतात. सो मग आम्हाला ते होतं की आम्ही मुली म्हणून किंवा वुमेन म्हणून, फिमेल म्हणून भारतीय संस्कृतीत असंच म्हणतो आपण की मल्टीटास्कर्स असतात, की त्यांना घर सांभाळायला ते पण करतील, त्यांना फायनान्सेस द्या ते पण करणार, त्यांना बाकी बाहेर जाऊन बोलायचं लोकांशी ते पण करणार. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणून तेव्हा मग आम्ही काय म्हणतो आम्हा दोघींना मेंटर्सनीच आमच्या अप्रोच केलं करू शकतो. आणि मग पहिला, मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की पहिला जॉब, मला जो पहिला डिजिटल मार्केटिंगचा ज्या गोष्टी आहे त्यात काहीतरी तुम्हाला सांगायसारखं आहे गोष्ट, तर ते शेअर करू शकाल का, बांबू इंडियाशी रिलेटेड जे आहे? नक्कीच. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये योगेश शिंदे सर हे गेस्ट लेक्चर साठी आलेले, आणि तेव्हा जे बांबू इंडियाचे ओनर आहेत, शार्क टँकला जाऊन आलेले आहेत. राईट. म्हणजे आम्ही कॉलेजच्या बाकी कुठल्याही गेस्ट लेक्चरला जात नाही कधी,
म्हणजे असं नाही जायचो आम्ही. बट जेव्हा आम्ही योगेश शिंदे सरांचं नाव बघितलं हा. मग तेव्हा की अरे हे बांबू इंडियनला यांना आम्ही बघितलेलं, तो सीझन फार जास्त फेमस झालेला बरोबर आणि त्यांना खूप छान डील मिळाली मिळालेली होती. त्यावेळेला. सो मग त्यांना बघून आम्ही त्यांना विचारायला गेलो होतो ऍक्च्युली. हा. आणि जे त्यांचं गेस्ट लेक्चर होतं ना त्यामध्ये आम्ही शेवटच्या सीटवर बसलेलो हा. आणि आम्हाला चान्सच मिळाला नाही की तिथे हात वर केला, बट तिथे प्रश्न विचारायचा चान्सच मिळाला नाही आम्हाला. हो हा, आणि मग आम्ही ठरवलं तर कसं अप्रोच करायचं त्यांना. पण आम्हाला ना ऑलमोस्ट जसे की म्हटले की आमच्या मेंटॉरने आम्हाला दाखवलं की तुमच्यात हे आहे म्हणून. सो आम्ही ऍक्च्युली त्यांना प्रश्न विचारण्यासाठीच गेलो होतो तिथे, की आम्हाला सुरू तर करायचंय, आम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्येच करायचंय, पण मग तिथे आम्ही आमचा थोडासा अभ्यास झालाय, त्या अभ्यासासोबत आम्ही लगेच व्यवसाय सुरू करू शकतो का, तुम्हाला ऍज अ एंटरप्रेनर म्हणून काय वाटतं, हे आम्ही विचारण्यासाठी म्हणून गेलो. कदाचित भगवंताची इच्छा होती की तुमची तयारी पूर्ण झाली आहे म्हणून. आणि त्यांनी आम्हाला, मी असं त्यांना आम्ही भेटलो आणि मग आम्ही त्यांच्या प्रिन्सिपल सरांच्या ऑफिस पर्यंत त्यांच्या मागे मागे धावत गेलो तिथे. आणि मागे जाऊन मग त्यांना म्हटलं की आम्हाला सरांशी बोलायचंच आहे. सरांनी पण आम्हाला प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये घेऊन बसलेत आणि आम्हाला जेव्हा असं आम्ही आयडिया शेअर केल्या सरांसोबत की सर आम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये करायचंय, अच्छा तुम्हाला करायचंय तर आपण सोबत करू. अरे वा. आणि तेव्हा मग आम्ही प्रश्न विसरून गेलो आमचे, की आम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. काहीतरी प्रश्न विचारायचे की आम्ही करू का किंवा तयार आहे काय, त्यांनी म्हटलं चला करूया. हो, सो ती एक त्यांची गोष्ट खूप छान आहे की करायचंय ना करूया, डाऊट्स कशाचे म्हणजे. आणि ही एक गोष्ट तेव्हा आम्हाला क्लिक झाली की नाही, बिझनेसमध्ये ना डाऊट्स पेक्षा जास्त आपण एक्सपेरिमेंट करून शिकलेलं हे कधीही बरं आहे. बरोबर बरोबर. सो आम्ही नेहमी असं म्हणतो की आमच्या बिझनेस हा आम्ही स्टार्ट करून क्लायंट शोधले नाहीत, तर बिझनेस आमच्याकडे चालत आला आणि आम्ही त्यांचे पार्टनर झालो. त्या बिझनेससाठी आम्ही बनल्या गेलो. म्हणजे बिझनेस ऑटोमॅटिक तुमच्यात उतरला की बाबा करा आता, आहे रेडी तुम्ही. मग कसा होता अनुभव मग त्या पहिल्या प्रोजेक्टचा? खूप वेगळा अनुभव होता ऍक्च्युली, की म्हणजे आम्ही शिकत तर होतोच आणि आम्हाला माहित होतं, बेसिक एक माहित होतं की ह्या गोष्टी करायच्या आहेत, ह्या गोष्टी आहेत, ह्यातून रिझल्ट येतो. आणि आम्ही त्यांच्यासाठी काम पण तसंच केलं. आम्हाला रिझल्ट पण आले आणि तेव्हा चांगले, की त्यांचे फॉलोअर्स जे आहेत ते वाढले, त्यांना लीड्स वगैरे येऊ लागले, त्यांची सेल्स वाढली. त्यानंतर आम्हाला कंटिन्यू करता आलं नाही खूप वेळ, पण मग शिंदे सरांनी त्यानंतर पण आम्हाला सपोर्ट केलं की नवीन नवीन गोष्टी डिजिटल मार्केटिंग मधल्या आम्ही त्यांना सांगत असतो, ते आम्हाला कधी सांगत असतात. सो हे चालूच असतं म्हणजे. आणि त्यानंतर जे आम्हाला क्लायंट्स मिळाले ते पण सगळे क्लायंट्स खूप छान होते, की आम्हाला टुरिझम कंपनीज मधले क्लायंट्स होते, लाईफस्टाईल मधले क्लायंट्स होते, काही विलाज होते, काही रिअल इस्टेट मध्ये क्लायंट्स होते. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे क्लायंट्स मिळत गेले आणि त्यातनं मग आमचा पोर्टफोलिओ जो आहे तो छान बिल्ड होत गेला. नवीन नवीन गोष्टी आम्ही शिकत राहिलो. आणि सुरुवात नेमकी तिथून झाली की जेव्हा सरांनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली ती. सो तेव्हा आम्ही परमबद्दल जास्त विचार करायला लागलो, म्हणजे परम डिजिटल मार्केटिंग. ओके, म्हणजे परम डिजिटल मार्केटिंग असं कंपनीचं नाव आहे आमच्या कंपनीचं. सो तेव्हा आमच्या परमचा जन्म झाला. ओके. आणि आम्ही सरांना रिप्रेझेंट करताना पण परम ॲज आवर चाइल्ड असं म्हणूनच आम्ही त्यांना रिप्रेझेंट केलं होतं. परमच का नाव कसं ठरलं आणि कधी ठरवलं? सो आम्ही म्हणजे आम्हाला असं वाटतंय सगळ्यात जास्त विचार आम्ही ह्याच गोष्टीवर केला असेल की नाव काय ठेवायचं. आम्ही ऑलमोस्ट 2 ते 3 महिने ह्या गोष्टीचा विचार केला की नाव काय ठेवायचं, नाव काय ठेवायचं, नाव काय ठेवायचं. खूप वेगवेगळी नावं आम्ही शोधून बघितली की डिजिटल मार्केटिंग मॅव्हरिक्स म्हणा असे, पण आम्हाला ना ही टिपिकल नावं खूप भावली नाहीत. आणि मग म्हटलं की नाही आपण ना काहीतरी संस्कृत नाव ठेवूया, कारण की आमचं थोडंसं ते आहे कनेक्शन भारतीय संस्कृतीसोबत. तर ते एक नाव. आणि परम हे ह्यासाठी की परमचा अर्थ असा होतो की सगळ्यात बेस्ट, सगळ्यात टॉप लेवलचं, सगळ्यात फर्स्ट गोष्ट जी आपल्याला आठवते ती म्हणजे परम. सो आमच्या डोक्यात हे एक क्लॅरिटी होती की आम्हाला परम बनायचंय आणि आम्ही ज्या बिझनेस सोबत काम करू त्यांना आम्हाला त्यांच्या फील्डमध्ये परम बनवायचं. अरे वा. म्हणून परम. आणि सुरुवात जेव्हा या विचारांची झाली तिथूनच झाली की परम, आता जेव्हा आम्हाला बिझनेस करायचंय त्याचं नाव ठेवायचंय, तर आमची फर्स्ट आयडेंटिटी काय आहे आफ्टर द ह्युमन, की आम्ही माणसं आहोत, ह्याच्यानंतर की आम्ही स्त्रिया आहोत. तर मग आपण बघतो की कुठल्याही फील्डमध्ये स्त्रिया ह्या पहिल्या असतात. तिथे तुम्ही अप्रोच तुमचा काहीही असू द्या, म्हणजे सेल्ससाठी कोण पाहिजे, विमेन्स पाहिजे. आम्हाला दाखवायला कोण पाहिजे, विमेन्स पाहिजे. आम्ही दाखवण्याच्या वस्तू नाही आहोत किंवा आमच्याकडनं विकल्या जातं म्हणून आम्ही त्या नाही आहोत. ऍक्च्युली आमच्याशिवाय भागत नाही म्हणून आम्ही आहोत, कारण आम्ही ती गोष्ट सगळ्यापेक्षा पहिली आणि चांगली करू शकतो. सो जेव्हा सगळीकडे फर्स्ट चॉईस आम्ही आहोत, तर मग आम्हाला असं झालं की ह्या आयडेंटिटीला आपण बदलूयात, की तिथे आम्ही सगळं काही, म्हणजे आमच्या ज्या गोष्टींना तुम्ही बघताय ना त्या गोष्टीमुळे नाही, आम्ही खरंच फर्स्ट चॉईस आहोत म्हणून आम्ही परम आहोत.
तर तिथून सुरुवात होऊन नंतर की आपल्याला आपल्या इंडस्ट्रीमधलं परम बनायचंय आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहोत, त्यांना त्यांच्या इंडस्ट्रीमधलं परम करायचंय. ग्रेट. मग आता सरांचं जेव्हा काम घेतलं, म्हणजे पहिलं जे काम मिळालं तुम्हाला, मग त्याच्यामध्ये काय जाणवलं की बाबा ठीक आहे सरांनी बोलता बोलता केलं, पण ऍक्च्युअल मध्ये काम करायला लागल्यानंतर, कारण कसं की एज्युकेशन जेव्हा आपण शिकत असतो कॉलेज लाईफ मध्ये, तेव्हाचं बिझनेस मॉडेल आणि ऍक्च्युअल जेव्हा बिझनेस मॉडेल कन्वर्ट होतं तेव्हाचे एक्सपिरियन्स हे वेगळे असतात. राईट. मग तो कसा अनुभव होता? पहिलं डील तर तुम्ही क्रॅक केलं, बरोबर. मग त्यावेळी काम करताना ऍक्च्युअली तिथं काय वाटलं तुम्हाला की अरे हे जे आपण शिकलोय किंवा जे प्लॅन्स होते ते इथं वर्कआउट होत आहेत असं जाणवलं का? काहीतरी सरप्राईजेस जाणवले तुम्हाला? तसं जर म्हटलं ना तर ऍक्च्युली आम्ही जेव्हा अॅनालाइज केलं की एकदम आपल्याला असं काम का मिळावं, सो हे जेव्हा आम्ही विचार केला ना तर तेव्हा म्हटलं की तेव्हा आम्हाला असं झालं की एक बिझनेस चालवण्यासाठी त्याच्या टेक्निक्स असतात, त्यापेक्षा जास्त जर कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात ना तर त्या चालवणाऱ्यामधल्या क्वालिटीज, त्याच्यामधलं जे एन्थुझियाझम आहे, त्याच्यामधली जे अंडरस्टँडिंग आहे, त्याच्यामधला जो कॉन्फिडन्स आहे. सो आम्हाला कुठलंही काम करताना अडचणी जरी येत गेल्या तरी आमच्यामध्ये जर ह्या गोष्टी असल्या तर आम्ही त्याला क्रॅक करू शकू. ऑब्व्हियसली जेव्हा पहिल्यांदा प्रोफेशन वर्ल्डची एक ओळख नसते, तिथे कशा पद्धतीने वावरायचंय, बऱ्याच छोट्या मोठ्या चुका होत गेल्या, बट बाय गॉड ग्रेस की आम्हाला क्लायंट असे मिळत गेलेत की जे आमच्या टेक्निकल चुकांना, कारण आमचं मुळात जे आहे ना ते मजबूत उभं आहे, आमच्या मुळातल्या गोष्टी आहे त्या खूप मजबूत उभ्या आहेत, त्यामुळे आमच्या वरवरच्या ज्या होणाऱ्या चुका आहेत की ज्या प्रोफेशनलिझम मध्ये थोड्याफार होत असतील त्याची आम्हाला सवय नव्हती तेवढीशी. मीटिंग कशा करतात, ते एक फॉलोअप काय असतो, किंवा बऱ्याच जे रिपोर्ट प्रेझेंट करतात ते कसे असतात, सो ते आमचे गुरु बनून आमच्या क्लायंट्सने आम्हाला बऱ्याच शिकवलंय. म्हणजे इथपासून की आम्हाला MOM हे काय असतं आणि ते प्रत्येक मीटिंग नंतर आपण लिहायचं पण असतं हे सुद्धा त्याला माहित नव्हतं, हे आम्हाला क्लायंटने शिकवलं. एकदा तर असं झालेलं की आम्ही एक क्लायंट आहेत स्वामीराज म्हणून, त्यांचा इथे गेलो होतो आणि त्यांना आम्ही एक पॅकेज दिलं की आपण पहिली आपली मीटिंग होते ऑनलाईन आणि नंतर आपण जाऊन त्यांचे नीड्स वगैरे समजून घेतो, त्यांना ह्या सर्व्हिसेस पिच करतो की या सर्व्हिस तुमच्या बिझनेससाठी कामात येतील आणि त्याचं पॅकेज देतो. आणि यू वोंट बिलीव्ह त्यांनी आम्हाला परत पाठवलं का तर तुम्ही पॅकेज जे आणलेत ना ते खूप कमी आहे, तुम्ही अजून वाढवून आणलं पाहिजे. अरे बापरे. येस, सेंटेन्स ही यूज ना. सो मला 2 मिनिटात मला वाटलं मला इंग्लिश कळलेलं नाही बहुतेक ते काय म्हणतात, तर ते म्हटलं की डोंट सुसाईड युअरसेल्फ. आणि मी 2 मिनिटं विचारात पडले की नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला. आणि नंतर ते म्हटले की तुम्हाला इच्छा आहे ना काम करायची, जे ऍक्च्युअल डिजिटल मार्केटिंग असतं ते करायची तुमची इच्छा आहे ना तर मी तुम्हाला चान्स देणार ते करण्यासाठी माझ्या कंपनीसाठी. कारण आपण जे म्हणतो ना की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, म्हणजे आपल्याला असं वाटतं की एक क्रिएटिव्ह केलं किंवा रील्स टाकल्या फक्त किंवा मेटा ऍड केल्या तर ती मार्केटिंग झाली, ती डिजिटल मार्केटिंग झाली. सो ऍक्च्युअली डिजिटल मार्केटिंग म्हणजे फक्त ते नाहीये. सो ते जे एक ओपन ग्राउंड आहे ते आम्हाला आमचे जे क्लायंट होते किरण देसाई म्हणून, स्वामीराज टुरिझमचे ओनर पार्टनर आहेत ते आणि त्यांच्या पत्नी आहेत कनका देसाई म्हणून, सो त्यांनी आम्हाला ते ग्राउंड दिलं नंतर. येस, की तुम्ही इथे डिजिटल मार्केटिंग प्रॉपर जे असतं ते तुम्ही करू शकता. येस, आणि तिथे आम्हाला जसं मी म्हटलं की डिजिटल मार्केटिंग इज नॉट जस्ट की क्रिएट पोस्ट असं नाही आहे ते. सो डिजिटल मार्केटिंग जे नेमकी आहे ना ते फक्त एक कंटेंट कॅलेंडर प्लॅन करत नाही, ते एखाद्याच्या बिझनेसचा ग्रोथ प्लॅन करते. सो एक जे बिझनेस आहे त्या बिझनेसचे जर एक गोल ठरलेला असेल, सो त्या गोल पर्यंत जाण्याचे डायरेक्शन्स कसे असायला पाहिजेत हे सगळं जे फॉर्म करते ते डिजिटल मार्केटिंग का. आता 2 मिनिटं, आता याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल कोणाचा तरी बिझनेस रन करायचा आहे, आता एक अपॉर्च्युनिटी आहे की बरेच जण बिझनेसमध्ये टर्न होत आहेत की जे 40s नंतर नोकरी करून कंटाळतात, पण त्यांच्यात काहीतरी टॅलेंट असते आणि आता प्लॅटफॉर्म पण आहेत की इन्स्टा वगैरे. आधी कसं होतं की टेलिव्हिजनवरतीच ऍड लागायच्या आणि त्या खूप महाग असायच्या, किंवा न्यूजपेपरवरती न्यूज चॅनलवरती पण ज्या ऍड्स द्यायच्या ते पण एकेका मिनिटाचे खूप रेट्स असतात. पण एक प्लॅटफॉर्म मिळाला, तो कोविडमध्ये असू दे किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये असू दे, की इन्स्टावरती आधी टिकटॉक होतं, तेव्हा इन्स्टा नव्हतं, पण टिकटॉक बॅन झाल्यानंतर इन्स्टावरती लोक रील्स यायला लागले. युट्यूब जे होतं ते फक्त लर्निंगसाठी होतं, बरोबर. मग
इन्स्टा आणि फेसबुक हम्म. हे लोक यूज करतात. Yes. मग बऱ्याच वर्षापासून आपण बघत असू की प्रत्येकाला ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी दिसली हम्म. की ते ऍड पोस्ट करतायत हम्म. आणि स्वतःची ऍड पोस्ट करतात, थोडंफार बूस्ट करतात हम्म. आणि लाईक्स होतात आणि मग त्याच्यातूनच मग थोडाफार बिझनेस रन होतो. हम्म. मग त्याच्या जोडीला व्हॉट्सअप आलं, हम्म. व्हॉट्सअप बिझनेस आलं, हम्म. ते कनेक्ट झालं एकमेकांशी. Yes. बरोबर, याच्या थ्रू सगळं होतं आणि त्याच्यातून मग ओळखी निर्माण होऊन हम्म. ऑब्व्हियसली हे जाणवलेलं असतं की आपल्या ओळखीच्यातून बिझनेस होणार नाही, त्यामुळे दुसऱ्यांच्याकडूनच बिझनेस होतो. म्हणून हे इन्स्टावरती वगैरे टाकणं चालू होतं. मग आता ह्याच्यामध्ये असं आहे की रेग्युलर तुम्ही ऍड्स टाका आणि बूस्ट करा, तर ह्याच्यातून बिझनेस होतो. मग असं जर असेल तर मग डिजिटल म्हणजे हेच जर डिजिटल मार्केटिंग आहे, तर मग कंपनी टाकून दुसऱ्यांवरती भरोसा टाकून किंवा थोडक्यात तुमचं एक्झिस्टन्स कुठं येतो, किंवा तुम्ही जे म्हटला की बिझनेस ग्रोथ जे म्हणताय, आता हे ग्रोथ झाली ना यांची आहे त्या ह्याच्यापासून ग्रो झाले. मग तरी सुद्धा मग डिजिटल मार्केटिंग एजन्सीकडे जाणं हे अप्रोच प्रत्येकानं का ठेवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके, सो मोठा झाला का नाही. मोठा नाही. प्रश्न अतिशय योग्य आहे, कारण हे सगळ्यांचं एक सायकोलॉजी आहे की डिजिटल मार्केटिंग तुम्ही जी सांगितली आता तशी असते. बरोबर. तुम्ही कधी शेती बघितली आहे? हा, शेती बघितली, केली आहे. त्यामध्ये बघा, जेव्हा आपण पीक काढतो तेव्हाही पीक येतो, त्याला काय म्हणतो आपण? तण म्हणतो, बरोबर है ना? म्हणजे आपण सोयाबीनचं पीक असू द्या, कुठलंही पीक असू द्या, त्याच्यात जे काही पडेल त्यातून उगवतं. बरोबर. आम्ही जेव्हा डिजिटल मार्केटिंगचा अभ्यास करत होतो किंवा डिजिटल मार्केटिंगचं जेवढे काही आमचा एक्सपिरियन्स आहे, सो त्यामधून आम्हाला एक गोष्ट जाणवली की डिजिटल मार्केटिंग इज एक्झॅक्ट लाईक शेती. बर, हा, ओके. ते पूर्ण शेतीसारखं आहे. तुम्ही कसं म्हटलं, पेरलं की उगवतं. तुम्ही दाणे फेकली काय आणि तुम्ही दाणे एका ओळीने पेरली काय, ती उगवणार. सो तुम्ही जर 2-3 व्हिडिओ जरी टाकले, 1-2 ऍड जरी रन केल्या, ते तेवढ्यापुरतं देणार. पण ते इट्स डिपेंड अपॉन यू की तुम्हाला किती उत्पन्न पाहिजे आणि कसं उत्पन्न पाहिजे. ड्रीप इरिगेशन करायचंय का पाटानं पाणी सोडायचंय? तुम्हाला ते मग फळबाग उगवायची, तिथे फळबागेला फळं यायला वेळ लागतो ना. बरोबर. हा, की मग तुम्हाला कोथिंबीर काढून 2-2.5-3 महिन्यात काढून घ्यायची आहे. आणि नंतर त्यामध्ये टेक्निकल पण बऱ्याच गोष्टी येतात. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की फक्त ऍड किंवा फक्त व्हिडिओ टाकायचे आणि त्यातून बिझनेस येतो, सो त्यामध्ये टेक्निकल पार्ट पण एक मोठा असतो की प्लॅनिंगने जेव्हा आपण करतो त्याच्यानंतरचा रिझल्ट कसा असतो. येस, सो म्हणजे तुमच्या बिझनेसनुसार आता बिझनेस सेम पण असतील. आपण म्हणू की रिअल इस्टेटमध्ये बिझनेसेस आहेत, सगळे बिझनेस सेम आहेत, पण रिअल इस्टेटमध्ये पण कमर्शियल रिअल इस्टेट हे वेगळं पडतं, रेसिडेन्शियल रिअल इस्टेट हे वेगळं पडतं, सेकंड होम रिअल इस्टेट हे वेगळं पडतं. किंवा दुसरा कोणता बिझनेस घेऊ आपण टूथपेस्टचा बिझनेस घेऊ, आपण फूड इंडस्ट्री घेऊ. सगळ्या बिझनेसेसमध्ये जरी तुमची इंडस्ट्री एकच आहे, तुमची युएसपी वेगळी आहे, तुमच्याकडे येणारा टार्गेट ऑडियन्स जो आहे तो वेगळा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी समजून जेव्हा तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवतात, तुम्ही किती वर्षापासून काम करत आहात, तुमच्याकडे असं टार्गेट ऑडियन्स कोणता येतं, मेल येतोय, फिमेल येतोय, त्यांची एज डेमोग्राफिक्स काय आहेत, त्यांचे पेन पॉईंट काय आहेत एक्झॅक्टली, ह्या सगळ्या गोष्टी समजून जेव्हा तुम्ही करतात ना, तेव्हा त्याचा जो रिझल्ट होतो ना तो वेळा येतो. म्हणजे तुम्ही म्हणा की तुम्ही कोणत्याही फ्रीलान्सरला काम दिलं आणि त्यांनी ऍड चालून तुम्हाला रिझल्ट आले, येतील ना, ऑफकोर्स येतील. कारण की जेव्हा तुम्ही फेसबुकला पैसे देतात तेव्हा फेसबुकचं कामच आहे ना तुम्हाला परत त्याची रिटर्न परतफेड करणार, नाही तर तुम्ही त्याच्यावर विश्वासच ठेवणार नाहीत ना. पण मग जेव्हा आपण म्हणतो की एखादं कोरी काम चुकलेलं आहे, पण त्यात कारिगरी चूक असेल तर तुम्ही ती कला चुकीची आहे असं म्हणू शकत नाही. बरोबर. सो त्यामुळे डिजिटल मार्केटिंग मधून रिझल्ट येत नाही असं आपण म्हणू शकत नाही. तुमचे शॉर्ट टर्म गोल्स काय आहेत, तुमचे लॉंग टर्म गोल काय आहेत, हे समजून जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी एक बनवून एक ओव्हरऑल ग्रोथ प्लॅन बनवून की नाही माझा जर बिझनेस हा आहे, त्या बिझनेसला वेबसाईट पण लागणार आहे, त्या बिझनेसला लँडिंग पेज पण लागणार आहे, त्या बिझनेसला व्हॉट्सअप मार्केटिंग पण लागणार आहे, त्या बिझनेसला इंस्टाग्राम अकाउंट लागणार आहे की नाही, लिंक्डइन लागणार आहे की नाही, ट्विटर लागणार आहे की नाही, किंवा हे सगळं सोडून अजून दुसरे कोणते प्लॅटफॉर्म्स लागणार आहेत का. कारण की आता वेब सिरीज, वेब शोज, अमेझॉन प्राईम असे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याची अजून इंडियामध्ये तेवढी अवेअरनेस नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत की नाही हे बघून जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा त्याचे रिझल्ट छान येतात. आणि आपण एक कालावधी ठरवतो ना की आपल्याकडे ना 6 महिने आहेत
असं आपण समजून चालू की आपल्या रिझल्टला 6 महिने आहेत. मग त्या 6 महिन्यात आपण एक रोड मॅप ठरवायचा ऑब्व्हियसली, पण मग ट्रेंड्सनुसार, अल्गोरिदम्सनुसार, येणाऱ्या चॅलेंजेसनुसार, तुमच्या टार्गेट ऑडियन्सनुसार हे रोड मॅप आहे ना तो थोडा बदलत पण जाणार आहे. मग त्यात एक्सपेरिमेंट करण्याची जी धमक आहे ना ती पण डिजिटल मार्केटिंगमध्ये असली पाहिजे. ऍक्च्युली खूपदा काय होतं ना सर, तुम्ही जसे म्हटले की माझा एक प्रोडक्टचा बिझनेस आहे, मग मी व्हिडिओ टाकून कस्टमर्स येत आहेत मला, त्यात काही विषय नाहीये. पण खूपदा काय होतं ना, कितीही वेळ बघत बसलो आपण एखाद्या नाण्याकडे, नाण्याची एकच बाजू दिसणार, दुसरी बाजू दिसत नाही आपल्याला कधीच. आणि जसं म्हणतो ना की आपल्या एखादा व्यक्ती काय करतो की तो व्यक्ती त्याच्या बिझनेसचा प्रोडक्ट बनवण्यामध्ये एक्सपर्टीज असतो, त्याला माहिती असतं त्याच्या कस्टमर्सला काय हवंय, त्यानुसार तो त्याच्या प्रोडक्टमध्ये बदल पाडतो. पण त्याच्या कस्टमर्सला कसं कळणार की त्याच्या प्रोडक्टमध्ये ही गोष्ट आहे म्हणून? ते जे ब्रिज आहे त्या प्रोडक्ट, त्या बिझनेसचं आणि त्या कस्टमर्सचं, तो मधला जो ब्रिज आहे की ह्या बिझनेसला आम्ही समजून घेतो की नेमकं त्याच्यामध्ये क्वालिटीज काय आहे जे त्यांच्या कस्टमर्सला बेस्ट सर्व्हिसेस देऊ शकतात, आणि त्या कस्टमर्सची रिक्वायरमेंट्स काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी समजून घेऊन त्या कस्टमर्सला जे बघायचं आहे ते ह्यांच्यामधलं काढून आम्ही ह्यांच्या डोळ्यांनी दाखवतो. ओके. तो मधला जो ब्रिज असतो तो ब्रिज आम्ही बनतो. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोडक्टवर काम करताय, त्याच्यामध्ये नवीन नवीन एक्सपेरिमेंट करताय, त्याला आणखी बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करताय, तेव्हा तुम्ही दुसऱ्या गोष्टीवर विचार करायला तुम्हाला कधी, म्हणजे विचार करायला आणि एक्झिक्युशन करायला कसा वेळ मिळणार की हे माझ्या कस्टमर्सला पाहिजे त्या दृष्टिकोनातून दाखवू दे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग इज इट सेल्फ अ होल सेपरेट बिझनेस. सो त्यामुळे हा असा बिझनेस आहे जो प्रत्येक बिझनेसचा पार्ट आहे. म्हणजे असं नाहीये की बाबा मला मेटा ऍड्स कळतं ना, आता तुमच्या बोलण्यातून पण कळतं की मेटा ऍड्स थ्रू आपण बूस्ट करतो आणि तिथून मग बिझनेस हे करतो. मग काही जण सांगतात की 3 महिने आम्हाला द्या, 3 महिन्यामध्ये मेटा ऍड्स थ्रू आम्ही लीड्स जनरेट करायचा प्रयत्न करतो. मग कोणाला तरी असं वाटतं ना की बाबा युट्यूबवरती चेक करतात किंवा कोर्स करतात की मेटा ऍड्स काय यावं, मेटा ऍड्स त्याला पैसे द्यायच्या ऐवजी आपण एक कोर्स करूया आणि आपण पण टाकूया की कशा लोक त्याला द्यायचे, कारण तो आपण त्याचं काहीतरी सबस्क्रिप्शन असणार आहे मेटा ऍड्सचं, तर ते मी सबस्क्रिप्शन करतो, तुमचे पैसे कशाला द्यायचे, आपणच करूया, असं पण मेंटॅलिटी होऊ शकते. मग यांच्यासाठी काय उत्तर असेल तुम्हाला? असतं ना, म्हणजे आपण आता आपण आजारी पडलो, आपण केमिस्टकडे जाऊन ओव्हर द प्लॅटफॉर्म गोळ्या घेणं आणि डॉक्टरकडे जाऊन त्यांची ट्रीटमेंट घेणं, फरक असतो ना दोघांमध्ये. किंवा आपण घरी उपाय करून बघितलं. तुम्ही जे म्हटलेत ना, हे सगळे कासव आणि सजेच्या रेसमधले ससे आहेत. म्हणजे त्यांना ससा बनायचंय आणि पटकन पोहोचायचंय, पण थोड्या वेळानंतर घाईघाईत धावलं की ते दमतात. डिजिटल मार्केटिंग तोच करतो ज्याला स्वतःच्या बिझनेसमध्ये लंबी रेस का घोडा बनणं आहे. तोच फक्त डिजिटल मार्केटिंगकडे सिरियस दृष्टिकोनातून बघू शकतो, कारण डिजिटल मार्केटिंग हे कासवाच्या गतीने चालणारीच आहे. तुम्ही जर सशासारखे धावाल तर तुम्ही थकाल आणि तुम्ही थांबाल. पण डिजिटल मार्केटिंगच का आता, म्हणजे आत्ताच्या युगामध्ये डिजिटल मार्केटिंगच का सगळेजण म्हणतात आता किंवा डिजिटल मार्केटिंग पाहिजे किंवा हे, तर का गरज आहे, का ट्रेडिशनली काय प्रॉब्लेम आहे? ट्रेडिशनली तुम्ही थोड्या लोकांमध्ये पोहोचूच शकणार नाही ना. यू कॅन डू एव्हरीथिंग, नो इश्यू, बट यू अलोन कॅनॉट डू एव्हरीथिंग. सो त्यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग लागते, की तुम्हाला जेव्हा ही जसं म्हणते की आपल्याला लंबी रेस का घोडा बनणं आहे, तसं तुम्ही एकेकाला जाऊन पॅम्पलेट कधीपर्यंत वाटत बसणार. आणि तुम्ही समजा 40 पॅम्पलेट वाटले किंवा तुम्ही एक टीव्ही ऍड चालवली, पण तुम्हाला कसं कळणार की ती टीव्ही ऍड किती लोकांना दिसते? तुम्ही एक होर्डिंग लावली, तुम्हाला कसं कळणार की ती होर्डिंग किती लोकांना दिसते? नाही ना. पण मग डिजिटल मार्केटिंगमध्ये ती शक्ती आहे की तुम्ही एक वेबसाईट लाईव्ह केली तर वेबसाईटला आपण ट्रॅक करू शकतो की लोकांनी कुठे उघडली, त्यांनी कुठे ती वेबसाईट सोडली, कुठे ते कुठल्या पेजला गेले, कोणत्या पेज पासून ते कॉन्टॅक्ट अस पर्यंतच्या पेज पर्यंत पोहोचले, कुठून मला ती लीड आली, कुठे ते जास्त वेळ थांबले, कुठे ते कन्फ्युज झाले, कुठे त्यांना कळलं नाही, हे सगळं आपल्याला कळतं. किंवा दुसरं एक एक्झाम्पल, आपण इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला एखादा, तिथे आपल्याला कळतं की आपले व्ह्यूज आता तर खूप त्यात चेंजेस झालेत, खूप सारे अपडेट्स आलेत, त्यामुळे आपल्याला कळतं की कुठे लोकांनी बघितलंय. येस, खूप मायन्युटली अनालिसिस होतं, फक्त अनालिसिस होत नाही. मग त्यामुळे तुम्ही किती स्पेंड करता आणि त्याचा तुम्हाला ROI किती मिळतोय हे एक्झॅक्ट तुम्हाला कळतं. म्हणून डिजिटल मार्केटिंग. आणि मेनली आज जेवढी लोक बाजारात फिरताय त्याच्यापेक्षा जास्त जो स्क्रीन टाइम आहे
तो हा. सगळ्यांचा इन्क्रीज होत चाललाय. बरोबर. जे जेवढं इतका स्क्रीन टाइम आहे आणि जर इतकी लोक एखाद्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असतील हम्म. तर मग का बाजारात फिरायचं, हम्म. तिथे स्वतःचा प्रोडक्ट दाखवायचा ना. बरोबर, बरोबर. आणि हा म्हणजे आपण नेपाल मधली घटना बघितली आता, सो हे काही बंद होणारी गोष्ट नाहीये. बरोबर. ह्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो, बट इट्स बिकमिंग अ लाईफस्टाईल. राईट. हा, सो ह्यामध्ये अपग्रेड होणं, ह्यामध्ये पॉझिटिव्हली जाणं हेच एक ऑप्शन आहे, रादर दॅन की त्याला सोडणं हा ऑप्शन शक्य नाहीये आजच्या नाही काळामध्ये. सो त्यामुळे हे बेस्ट ऑप्शन आहे डिजिटल मार्केटिंग, की इतके कस्टमर्स अवेलेबल आहेत ना, तर तुमच्या बिझनेस मला नाही माहिती होणार की आता कानपूरमध्ये काय चाललंय ते, कुठल्या दुकानदाराकडे कुठली बेस्ट साडी मिळते, पण आज मला माहिती होतंय. बरोबर. त्यामुळे हजारो लाखो करोडो लोक आहेत, देशातली नाही विदेशातली आहेत, बरोबर. ज्यांच्यापर्यंत आपण आपला प्रोडक्ट दाखवू शकतो. मग आता डिजिटल मार्केटिंग करताना आता तुम्ही जसं म्हटलं, तर हे सगळं नॉलेज येतंय असं वाटतंय ना, की बाबा हे नॉलेज कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरून मला युट्यूबवरून कळेल. मग तरी सुद्धा एजन्सीचा का उपयोग, मदत का घ्यायची, हे एक आपण बघूया. आणि हे पण मला सांगा की कुठल्याही बिझनेसला डिजिटल मार्केटिंग जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी एक 6 महिन्याचा स्पॅन का मागितला जातो कुठल्याही डिजिटल मार्केट. एक 6 महिने द्या, तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करत राहा आणि त्यानंतर मग रिझल्ट बघा. हे जे स्वप्न दाखवलं जातं ते रियालिटीमध्ये ठीक आहे तुम्हाला माहिती असतं, पण तो जो कारण अमाऊंट पण तशी मेजर असते 6 महिन्यात इन्व्हेस्ट करायची, तर ते कसं म्हणजे ते का करायला लागतं. म्हणजे तसं ऑब्व्हियसली आता त्याचं उत्तर असं असणार आहे की ऊस पेरल्यानंतर सर 1 वर्षानं तुम्हाला मिळणार आहे. नाही पण बरोबर आहे, पण आता इतक्या वर्षानंतर हे लोकांना माहिती आहे की बाबा ठीक आहे पाणी मला घालायचंय, एक एसओपी रेडी आहे शेतीची. किंवा एखाद्यानं म्हणजे सगळेजण शेती करत नाहीयेत, बरोबर. जे सगळेजण डिजिटल मार्केटिंग करतायत ते सगळे शेती करत नाहीयेत, बरोबर. त्यामुळे ते सगळे शेतकरी नाहीयेत. जर मी तिथं जर ऊसाचं हे करत गेलं तर माझे कदाचित येणार पण नाहीये तुम्ही जसं म्हटलं तसं, कारण नुसतं पाणी घेतलं पण मग जर बेणच जर व्यवस्थित घेतलं नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणूनच डिजिटल मार्केटिंग कंपनीची गरज असते, एक गोष्टीची गरज असते. जसं तुम्ही म्हटलेत ना की तुम्हाला माहिती नाहीये की ते बेणं जर चुकीचं असं तुमचा ऊस चांगला येणार नाही, बरोबर. हा, त्यामुळे आज सांगणारे खूप काही लोक आहेत, ते तुम्हाला एक्झॅक्ट टेक्निकल गोष्टींचा प्लॅन देतील, की टेक्निकल आणि वर्ड्स पण असे वापरतील ना की तुम्ही गोंधळात पडाल की याला खूप काही माहिती. ज्या पद्धतीने हा वर्ड्स वापरतोय ना, तो फनल म्हणतोय, तो ऍड्स वापरतोय, तो परफॉर्मन्स वापरतोय, आणि की हा हे काहीतरी करेल. बट डिजिटल मार्केटिंग कंपनी जे असते ना ते पूर्ण तुमच्या बिझनेस ग्रोथचा विचार करतात. म्हणजे तुम्ही जसे म्हटलात की आता जर ऊस लावणे इतकी शेतीच नसेल तर त्याच्यात कोथिंबीर लावावंच लागणार आहे, बरोबर. त्या पद्धतीने ज्या पद्धतीचा बिझनेस आहे ना त्या पद्धतीचा डिजिटल मार्केटिंग प्लॅन हा द्यावा लागणार आहे. आणि हे एक काम जे आहे ना हे एक एजन्सी करू शकते, एक कंपनी करू शकते ऍक्च्युली. कारण त्या कंपनीला ना एका व्यक्तीसोबत काम करून ते सोडायचं नाहीये. जे कोणी इंडिव्हिज्युअली जाऊन एक डिजिटल मार्केटिंगचे कामं करतात ना त्यांची काही आयडेंटिटी नसते. त्यांनी काम करून नुकसान जरी झालं तरी तो ओनर पण एका व्यक्तीचं नाव घेऊन कुठे माथा मारत फिरणार आहे. बट इथे जेव्हा एक कंपनी म्हणून आम्ही काम करतोय, आम्ही ऍज अ परम म्हणून काम करतोय, तेव्हा आम्हाला आमचं परम तेवढंच प्रिय आहे, बरोबर. त्याची इमेज प्रिय आहे. म्हणजे आम्ही दुसऱ्यांच्या बिझनेसला त्या पद्धतीने हँडल करतो कारण त्यांच्या बिझनेसवरून आमच्या बिझनेसची ग्रोथ ठरणार आहे, बरोबर. त्यांच्या बिझनेसवरून आमच्या बिझनेसची इमेज ठरणार आहे. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट इथं आम्हाला ऑप्शनच नाहीये दुसरं काही. आम्हाला स्वतःवर प्रेम करायचं असेल तर आम्हाला त्यांच्यावर प्रेम करावं लागतं. नाही बरोबर आहे, पण तरी सुद्धा 6 महिन्यामध्ये आता एखाद्या बिझनेसचं तुम्ही अनालिसिस केलं की याचं होतं, मग म्हणजेच ह्याच पद्धतीनं आपण जर केलं तर दुसऱ्याचं पण होऊ शकेल, हा असा एसओपी म्हणजे पाथ आहे का डिजिटल मार्केटिंग मध्ये? नाही, कारण ह्युमन सायकोलॉजीवरती खूप डिपेंड आहे. राईट. कारण इथे कसं होतं ना, जसं तुम्ही म्हटलात की 6 महिन्याचा टाइम मागतो आम्ही, आणि तो देणं खूप कठीण आहे आजकालच्या बिझनेस ओनर्ससाठी. कारण तेव्हा ते इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही बघत,
त्या गोष्टीकडे. बरोबर. 1 महिना होतोय पेमेंट जातीये, दुसरा महिना होतोय पेमेंट जातीये, तिसऱ्या महिन्यात पण पेमेंट जातीये, एक्सपेक्टेड रिझल्ट येत नाहीये, तेव्हा जाणारी पेमेंट दिसते फक्त. बरोबर. आणि ऑब्व्हियसली ती गोष्ट आहेच. परत शेती मी ज्या पद्धतीने म्हटलं, पण इथं फरक कसा आहे ना, की इथे वेळोवेळी ट्रेंड्स चेंज होतात, अल्गोरिदम चेंज होतात. म्हणून आम्हाला ओनर्स ज्या पद्धतीने मागतात की 6 महिन्याचा रोडमॅप द्या, त्या 6 महिन्याच्या रोडमॅप मध्ये आम्हीच 10 वेळा चेंजेस करतो. कारण इथं ना डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅनला प्रत्येक गोष्ट इफेक्ट करते. ट्रेंड इफेक्ट करते, अल्गोरिदम इफेक्ट करते, येणारे फेस्टिवल्स इफेक्ट करतात. सो त्याच्यानुसार त्यांच्या प्रोडक्टची डिमांड कशी बदलेल, त्यांच्या सर्व्हिसेसची डिमांड कशी बदलेल, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन काही चेंजेस करावे लागतील. ते चेंजेस आम्ही करत जातो. पण मग हेच आहे की परत 6 महिने म्हणजे नाही 6 महिने ते आहेच, पण तो जो ओनर असतो त्यांनी कुठल्या तरी विषय म्हणजे विश्वास ठेवून तुमच्याकडे दिलेला आहे पैसे. आणि असं होत नाही ना की बाबा अरे ह्यांचंच म्हणजे आज हे आहे तर दुसरं उद्या ट्राय करतायत, म्हणजे असं पण होऊ शकतं ना, ट्रायल अँड एरर वरती चाललंय, असं पण एक मेंटॅलिटी होऊ शकते. मग त्याच्यासाठी तुम्ही कसं टॅकल करता? कारण ऑब्व्हियसली हे सगळं तुम्हाला आधी सांगणं गरजेचं आहे की या गोष्टी असतील. तर हे कसं टॅकल करता आणि हे कसं तुमच्या माइंडमध्ये असतं की बाबा एवढ्या गोष्टी लागणार आहेत, हे ट्रायल अँड एरर असणार आहे, पण तुम्ही 6 महिने जर दिला आणि याच्यावरती आमच्यावरती विश्वास ठेवला तर नक्की तुमचं बिझनेस जो आहे तो कितीतरी एक्स न वाढेल. करेक्ट. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय रोड मॅप देता? सो आम्ही मोस्टली ट्राय असंच करतो की त्यांना आधी कम्युनिकेट करायचं की आम्हाला 1 ते 2 महिने हे ट्रायल एररला लागणार आहेत, तुमचा बिझनेस समजून घ्यायला, तुमची ऑडियन्स समजून घ्यायला, आणि त्यानुसार आम्हाला प्लॅन वर्कआउट करून तो प्लॅन लॉंग टर्म साठी घ्यायला. आणि दुसरी एक गोष्ट आम्ही जी ट्राय करतोय करायची ती एक अशी आहे की आम्ही 1x ग्रोथ तरी द्यायचा प्रयत्न करतो बिझनेसेसला. की वन्स युअर 1 मंथ स्टार्ट 2 मंथ स्टार्ट, तेव्हा तुम्हाला एका महिन्यात मग आम्ही एवढी ग्रोथ की, कारण की शॉर्ट टर्म ग्रोथ लागते. आपल्याला पण व्हॅलिडेशन लागतं ना की यार आपण काहीतरी सुरुवात केलीये, मग काहीतरी दिसलं तर पाहिजे रिझल्ट, तेव्हा तर आपण कुठे पुढे ते प्रोग्रेस करू किंवा त्याच्यावर आपण कन्सिस्टंट राहू. मग आम्ही ते एक नेहमी ट्राय करतो की बिझनेसेसला ना 1 महिना झाला 2 झाला की आम्ही रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतो. आणि मग लॉंग टर्म रिझल्ट जे आहेत ते लॉंग टर्म रिझल्ट काय म्हणतो आपण खूप जास्त देण्याचा प्रयत्न करतो. मग 3x 4x 5x असे रिझल्ट लॉंग टर्म नंतर मिळतात. सो मग ती एक गोष्ट त्याच्याने टॅकल होते की हळूहळू शॉर्ट टर्म रिझल्ट मिळत जाणं. फायनली डिजिटल मार्केटिंग इज अन इन्व्हेस्टमेंट. ती इन्व्हेस्टमेंट आहे. सो जेव्हा तुम्ही पण तुमचा स्वतःचा बिझनेस रन करताना जेव्हा काहीतरी इन्व्हेस्ट करता, सो तिथे पण लॉस होतो. सो इथे पण लॉस होतो. असं नाही आहे की एकदम सगळं केलं म्हणजे त्याचं प्रत्येक रुपयाचं फलित तुम्हाला मिळेलच, अशातला भाग नाहीये. डिजिटल मार्केटिंग प्युअरली इन्व्हेस्टमेंट आहे. सो त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये लॉस हा होऊ शकतो, बट हा लॉस हा कधीच करोडपतीचा रोडपती बनवणारा नसतो. हा लॉस होणार, तुमचे जेवढे पैसे गेलेत त्यातले काही पर्सेंट असतील की ते मागे पुढे होईल, काही पैशांचा लॉस होईल, पण एंड होत नाही. जो लॉस झाला ना तो भरून काढू शकतो. कारण अल्गोरिदम असा आहे, अशा शेतीत जसं हवामान वगैरे हातच्या गोष्टी नसतात, भाववारी हातची गोष्टी नसते, तसं इथे अल्गोरिदम आहे तो हातची गोष्ट नाहीये. त्याला आम्ही ट्राय करतो की आपण मॅच करू शकू, बट ऍक्सिडेंटली जर एखाद्या वेळेस मॅच नाही झालं तर तिथे लॉस होऊ शकतो, पण आपण प्रयत्न करून तो लॉस डबल एक्स ने भरून काढू शकतो. ही पॉवर डिजिटल मार्केटिंग मध्ये आहे. पण त्याच्यासाठी त्या ओनर पेशन्स ठेवावाच लागतो. कारण की बिझनेस ही स्वतःहून एक गोष्ट आहे ज्यात ओनरने जर 20 वर्ष त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलंय आणि तेवढ्या वर्ष जर पेशन्स ठेवलाय, सो आय डू थिंक की डिजिटल मार्केटिंग करताना आपण एक 6 महिने किंवा 1 वर्ष पेशन्स आपण ठेवू शकतो नक्की. नाही पण आता बेस लेवलला जर आलं, हे एक आहे किंवा ज्याला मार्केटिंग माहिती आहे, 20 वर्ष एक्सपिरियन्स आहे, कंपनीमध्ये काम केलंय किंवा एक कंपनीचा ओनर आहे, पण हे जे मी जसं म्हटलं की न्यू कमर जे आहेत आणि ज्यांना बाबा जस्ट बिकॉज ऑफ माझ्याकडे काहीतरी टॅलेंट आहे आणि माझ्याकडे प्लॅटफॉर्म आता आहे की व्हॉट्सअप आहे, इन्स्टा आहे किंवा फेसबुक आहे, त्याच्यातून मी ते विकू शकते किंवा मी तो विकू शकतो. तर हे जेव्हा आहे तर त्यावेळी प्रत्येकाचं बरेच असे क्लायंट्स असतील आहेत की बाबा त्यांना
आत्ता काही घालायचं नाहीये, पण त्यांना मार्केटमध्ये पण आपलं प्रोडक्ट विकलं जायला पाहिजे. तर अशांसाठी ऑब्व्हियसली जे 20 वर्ष हे करतात त्यांना ते माहिती आहे किंवा ट्रेंड थोडाफार आहे आणि ठीक आहे मी चल ट्राय करतो आणि 6 महिने आपण करूया. पण ह्या लोकांनी मग गुंतवणूक जर जास्त असेल तर मग अशाच्या फंदात पडायचंच नाही का? डिजिटल मार्केटिंगची एजन्सी ग्रॅब करायचीच नाही का? ह्याच्यासाठी काय म्हणाल? नाही, अशातला भाग नाहीये की डिजिटल मार्केटिंगची एजन्सी ग्रॅब करायचीच नाही म्हणून. सो आम्ही बऱ्याचदा काय होतं ना की आम्हाला ओपन ग्राउंड देणारे स्वामीराज सारखे खूप कमी लोक असतात. तेच बरोबर. सो तिथे त्यांच्या पण काही लिमिटेशन्स असतात की आता जो बजेट आहे तो एवढाच आहे आणि ह्यातच काम करायचं आहे. सो तिथे आमची एक्सपेक्टेशन एकच असते की आपण स्टार्ट हा मी जसं म्हटलं ना की कुठूनही करू शकतो. आपण छोट्या गोष्टीपासून स्टार्ट करू शकतो, बट कमिटमेंट पाहिजे की तुम्ही त्याला कंटिन्यू करा. कारण काय होईल ना, आता जे तुम्ही इन्व्हेस्ट करताय छोट्या बेसिक याच्यावर, जसं तुम्ही म्हटलं की मी रील करून टाकू शकते आणि मला कस्टमर्स येऊ शकतात, तर तुम्ही त्यातही आणखी पद्धतशीरपणे स्टार्ट करू शकता. जर तुम्ही स्वतःहून करताय तर बऱ्याच गोष्टी मिस होतात, कारण जसे हर एक इंडस्ट्री काही गुंडा होत आहे. सो तसं की त्या इंडस्ट्रीमधलं प्रत्येकाला ते अल्गोरिदम काय असतं, कसं चेंज होतं हे आम्हाला माहिती राहतं. बरोबर. सो आपण स्टार्ट छोट्यापासून करू शकतो, बट त्या छोट्याला कंटिन्यू करायला महत्वाचं आहे. ते जर करून काही दिवसानंतर सोडून दिलं तर मागं केलेलं काही उपयोगाचं राहत नाही, त्याचा काहीही उपयोग होत नाही, फ्युचरसाठी पण होत नाही. उलट नंतर तो अल्गोरिदम गडबडतो जेव्हा पुन्हा स्टार्ट करायचं असतं. म्हणजे आम्हाला मोस्ट प्रॉब्लेम तेव्हा जातात जेव्हा त्या क्लायंटच्या अकाउंटवर आधी काम केलेलं असतं आणि तो काम करून गडबड असं सगळं करून ते सोडून दिलेलं असतं आणि मग आम्हाला ठरवावं लागतं की अच्छा हे जे टाकलंय ना ह्याला माहितच नाही त्याला कुठे जायचंय ते. सो त्या पद्धतीने म्हणजे छोट्यातल्या छोट्यात जरी बिझनेस असला तरी ते डिजिटल मार्केटिंग कंपनीजला अप्रोच करून त्यांच्याकडनं रोडमॅप घेऊ शकतात. जेवढं त्यांना हवंय त्याच्यामध्ये सर्व्हिसेस आपण बसवू शकतो. सुरुवात आपण एका प्लॅटफॉर्म पासून करू शकतो, नंतर आपण प्लॅटफॉर्म जसं जसं ग्रोथ होत जाईल. फक्त एक की त्या ओनरला क्लिअर असणं गरजेचं आहे की हे इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे रिक्वायरमेंट आहे. की ते रिक्वायरमेंट अशी आहे की ह्याच्यामधनं आपण आता म्हणजे प्रायोरिटी द्यायला पाहिजे डिजिटल मार्केटिंगला. मोस्ट ऑफ द बिझनेस ओनर्स काय करतात, लिस्ट बजेट जो असतो तो डिजिटल मार्केटिंगसाठी ठेवतात. तो लिस्ट बजेट नको ठेवायला. फर्स्ट प्रायोरिटीवर जर डिजिटल मार्केटिंगला ठेवलं तर तुमचा बिझनेस हा 2x स्पीडने वाढेल. जर तुम्ही लिस्ट याच्यावर ठेव, कारण ऑब्व्हियसली जर एखादा व्यक्ती बिझनेस करायला बसलाय तर त्याच्याकडे एक पर्टिक्युलर अमाऊंट असतं आणि त्यामध्ये ते डिवायडेशन करतात. सो तिथे थोडं प्लॅनिंगने करून एक चांगल्या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या कन्सल्टेशनने तिथे जर तुम्ही बायफर्गेशन केलं तुमच्या बजेटचं आणि प्रायोरिटी डिजिटल मार्केटिंगला दिली तर ते तुम्हाला बिझनेस आणून देऊ शकतो. मग आता तुमच्या ह्याच्यामध्ये किती आता लॉंग असे म्हणजे काय म्हणतात त्याला, जास्त स्पॅनसाठी लॉंग टर्म मध्ये असे कुठले बिझनेसेस तुमच्याकडे आहेत की एवढ्या महिन्यापासून कन्सिस्टंटली हे मला देत आहेत पैसे आणि त्यांचा आम्ही रिझल्ट आणून दिला आहे, आणि कसं आहे, कुठलं आहे काय उदाहरण? येस, तसे आमचे मेनली जे आहेत ना, म्हणजे आम्ही जेवढ्या बघितले आमचे कस्टमर्स, सो हे खूप कठीण आहे की एखादा बिझनेस ओनर लॉंग टर्म पर्यंत टिकणं. पण आमच्या कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे की आमचे टुरिझम इंडस्ट्रीमधले आणि रिअल इस्टेट इंडस्ट्रीमधले ह्या 2 इंडस्ट्रीमधले असे क्लायंट आहेत की जे खूप वर्षांपासून स्टार्टिंग पासून आमच्यासोबत काम करतायत. सो त्यांना बेस्ट रिझल्ट मिळत आहेत आणि ते आणखीही म्हणजे आम्हाला जे पैसे देत आहेत ते वाढवत चाललेत. त्यांना त्याच्यापेक्षा बेस्ट रिझल्ट मिळत आहेत. ऑब्व्हियसली म्हणजे कसं आहे की कोणीही विचार करताना काय करतो, प्रत्येकाला फायदा पाहिजेच असतो. प्रत्येक जण पैसे टाकायला पडलेला आहे, रेडी असतो. पण एक मी फॉर एक्झाम्पल 50,000 रुपये टाकले तर त्याच्यातून मला रिटर्न ठीक आहे पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट तरी मिळायला नको, पण नेक्स्ट टाइम मला काहीच मिळालं नाही म्हणून परत मी 50 टाकले तर तिथं तो रेजिस्टन्स मध्ये येतो. त्यापेक्षा मग 50 टाकले 25 मिळाले, ठीक आहे, मी पुढच्या वेळेला काय करतो, हेच मला 25 आहेत आणि पुढच्या वेळेला मला फक्त 25 टाकायचे आणि असे करून 50 टाकायचे. हे जेव्हा होईल आणि मग त्याच्या पुढं काय होईल की परत बाबा अजून त्याच्यातून परत काहीतरी 50 पर्यंत मिळाले किंवा 35,000चं रिटर्न मिळाले, तर तो 50च दर महिन्याला टाकायचे. त्याच्यामध्ये त्याचा वाटा कमी होत जाईल आणि ओव्हर द पिरियड तो जो काय प्रॉफिट आहे
तो 6 महिन्यामध्ये त्याला तो युटिलाइज होईल. करेक्ट. हे प्रत्येकाचं असतं. ऑफकोर्स. मग त्याच्यामध्ये तुम्ही किती गॅरंटी घेऊ शकता की बाबा इनिशियली तुम्ही जर 50 घातले असतील, एक्झाम्पल घेतोय बरं का, 50 असतील असं नाहीये, तर त्याच्यामध्ये कसं म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे, तुम्ही गॅरंटी घेऊ शकता असं मी म्हणत नाहीये, पण कसे प्रोबॅबिलिटी असतात की जर व्यवस्थितपणे वर्कआउट केलं तर ट्रेंड जरी काही असू दे तरी सुद्धा ऍटलिस्ट एवढाचा बिझनेस होऊ शकतो, हे गॅरंटी देऊ शकतो आपण. येस, देऊ शकतो. म्हणजे एक कालावधी गेल्यानंतर जे आपण म्हणतोय की 6, 1 महिना, 2 वर्ष, हा कालावधी गेल्यानंतर हा गॅरंटी आपण देऊ शकतो की हा एवढे जर आपण इन्व्हेस्ट करतो तर एवढे परत येते. आणि त्यात पण ही गोष्ट आहेच ना की जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो, आता तुमचा बिझनेस जेव्हा लहान आहे तेव्हा तुम्हाला ऑपरेशन्सला आणि फायनान्सेसला लागणारा बजेट, आणि जेव्हा तुमचा बिझनेस ग्रो होतो तेव्हा फायनान्सेसला आणि अकाउंटिंगला लागणारा बजेट फरक पडतो. बरोबर. मग तुम्ही असं कसं समजू शकता की मार्केटिंगला लागणारा बजेट सेम राहील? तुमचा जेव्हा बिझनेस ग्रो होतोय तेव्हा तुम्हाला अजून जेव्हा बिझनेस ग्रो करायचा असेल अजून इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. बरोबर. सो ही एक गोष्ट आहे. आणि दुसरं एक त्यासाठी चांगलं सोल्युशन मला असं वाटतं हे होऊ शकतं की जेव्हा आपण प्रोडक्ट प्राइसिंग जी आहे ती डिसाईड करतो त्यावेळेला प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये मार्केटिंग कॉस्ट इन्क्लूड करणं हे मला वाटतं खूप इफेक्टिव्ह पडतं बिझनेसेससाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तिने म्हटली की जे आम्ही गॅरंटी कधी देऊ शकतो तर 6 महिने ते 6 महिने नाही, 1 वर्ष ते 2 वर्ष गेल्यानंतर तेव्हा आम्ही तुम्हाला तुमचं, कारण मग तेव्हा तुमच्या जेवढं तुम्ही तुमच्या बिझनेसला जाणून घेताय ना तेवढं आम्ही तुमच्या बिझनेसला समजून घेतले. सो तेव्हा पण तुम्ही जर म्हणाल की स्टार्टिंगला की पहिल्या महिन्यात किती मिळेल, दुसऱ्या महिन्यात किती मिळेल, तिसऱ्या महिन्यात किती मिळेल, तर हे आम्ही पण नाही सांगू शकत. हा, आमच्या हातात काय असतं ते पण ऍज अ परम डिजिटल मार्केटिंग म्हणून आम्ही आमच्या कस्टमर्सचं कधीच नुकसान होऊ देत नाही. की हा, आम्हाला माहितीये की आम्ही जी फील्ड निवडली की आम्ही ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्यात पोटेन्शियल आहे. सो तुम्ही जर आम्ही तेवढाच टाइम स्पॅन आम्हाला दिला तर आम्ही एक पर्टिक्युलर स्पीडने पहिल्या महिन्यात काही रिझल्ट देऊ, दुसऱ्या महिन्यात काही रिझल्ट देऊ, तिसऱ्या महिन्यात काही रिझल्ट देऊ. आणि तुमच्या बिझनेसची आणि तुमच्या बिझनेससाठी जे प्रोसेस आम्ही फॉलो करतोय डिजिटल मार्केटिंगची त्याचं जे मॅचअप बसतंय त्यावरून नंतर मग आम्ही तुम्हाला 1-2 वर्षानंतर एक्झॅक्ट नंबर सहित पण गॅरंटी देऊ शकतो. मग आता असं कधी झालंय का की बाबा घेतलाय एखाद्याचा बिझनेस, पैसे पण दिलेत त्यांनी आणि फॉल्स कमिटमेंट झाली वगैरे, असं काही झालंय की बाबा 1 महिन्यात मी देतो आणि तुम्हाला रिझल्ट येतील, इमोशनल काहीतरी असं केलंय आणि तसं झालेलं नाही, असं झालंय का की मी त्याला कमिट केली पण ऑर्डर घेतली मी पण ती एक्झिक्यूट झाली नाही, मग त्यानंतरच कसं तुम्ही त्याला रिॲक्ट केलं आणि त्याला सोल्युशन कसं काढलं जर झालं असेल तर? येस, ऍक्च्युअली थोडं वेगळं झालं, असं खूप झालं. म्हणजे कारण मी जसं आधी म्हटलंय की डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्री ही नवीन आहे, आणखीही जे 20-1 वर्ष जरी झाले असतील तरी ते कशी रन होते, त्याचे रिझल्ट काय असतात त्याची सवय आणखी लोकांना नाहीये. ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंग हे दुसऱ्या बिझनेसेस सारखीच आहे पण त्याला बिझनेस म्हणून कोणी बघत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. सो ऍक्च्युली असं झालं ना की पेशन्स खूप कमी राहिलेत क्लायंट्समध्ये. सो जेवढ्या महिन्याचं ते म्हणतायत ना तेवढ्या महिन्याचं पण कंटिन्यू नाही करू शकले त्यावेळेला. आणि जेणेकरून की आम्ही त्यांना तो रिझल्ट देतोय, पहिल्या महिन्यात देतोय, दुसऱ्या महिन्यात देतोय, पण त्यांचं असं होतंय की एकतर माणसांची सायकोलॉजी जी असते की थोडंसं मिळत गेलं की म्हणजे बोट दिलं का तर हात पाहिजे, हात दिला का तर खांद्यावर बसायचंय. मग आम्ही तिसऱ्या महिन्यात खांद्यावर बसून घेऊ शकत नाही. आणि मग आमचं मोस्ट प्रॉब्लेम्स ह्याच झाल्यात की क्लायंट मध्ये पेशन्स राहत नाहीत, ओव्हर एक्सपेक्टेशन खूप जास्त. आणि त्यामुळे असं होतं की मग आणि त्या एक्सपेक्टेशन्सला काहीच करू शकत नाही आपण. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही घाईगडबडीत स्वतःच्या पायावर दगड मारून घेताय, बट ते नाही कळत त्यावेळेला. सो हे काही गोष्टी घडल्यात अशा. हा, बट त्यामधलेही बरेच असे आहेत की जे पेशन्स ठेवून राहिले. बट मेनली प्रॉब्लेम अशीच झाली कारण एक असतं हे मी म्हटलं तुम्हाला तसं की टाकाल तर उगवाल तसं आहे, त्यामुळे इथं असं कधी होत नाही नॉर्मलीही. म्हणजे आजकाल इतके सगळे संख्येमध्ये लोक इन्फ्लुएन्सर्स किंवा स्वतः इंडिव्हिज्युअली करण्याचा ट्राय का करतायत तर तिथे इन्स्टंट रिझल्ट दिसतो. त्यामुळे असं सहसा कुठल्या बिझनेसला होत नाही की एकदम आपण टाकतोय आणि काही मिळत नाहीये, मग तो मिळायला लागतो. म्हणजे तुला मिळतंय ना, म्हणजे सस्टेनेबल व्यवस्थित जर टाकलं चॅनलाइज करून तर ते व्यवस्थितच अजून तुला मिळणार आहे. पण मग जेव्हा आपण सर्व्हायव्हल मोड मध्ये जातो ना बिझनेसेस मध्ये की
आता ह्युमन स्वभाव आहे ग्रीड, हे मान्य करतो आम्ही. पण मग आपण जेव्हा आता सर्व्हायवल मोडमध्ये जातो आणि आपण जेव्हा लॉंग टर्म क्लॅरिटी आपल्या बिझनेसमध्ये ठेवत नाही, मग तेव्हा हे असे थोडेफार प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. आपला जर क्लॅरिटी असेल की लॉंग टर्म मध्ये माझा बिझनेस बद्दलचा विजन काय आहे, माझा बिझनेस बद्दलचा मिशन काय आहे, आणि तिथे जाताना मला दिसतं की प्रोग्रेस होतोय, तेव्हा पेशन्स ठेवणं इज मच इझियर फॉर अस. मग आता डिजिटल मार्केटिंग हे करताना आता तुम्ही म्हणताय की फोकस राहणं हे गरजेचं आहे. पण मग आता तो जो ओनर असतो, विसरलो ऍक्च्युली, काहीतरी होतं डोक्यात. ठीक आहे, आपण असं करू, आलं लक्षात की तुम्ही जेव्हा आता हे सगळं करताय डिजिटल मार्केटिंग वगैरे, वेगवेगळ्या फील्डचं तुम्ही सांगताय, पण आता तुम्हाला असं कधी वाटलंय का की बाबा आपला स्वतःचा एक निश असणं गरजेचं आहे की ज्यामुळं कॉम्प्लेक्सिटी कमी होईल, आपल्याला एक रोड पाथ माहिती असेल किंवा एकाचं असं केलं होतं आणि मला ते त्या लेवलनं त्याच्या डिरेक्शननं केलं की ते या गोष्टी होतात, मग त्या पद्धतीनंच त्याच फॉर्मॅट मधले बिझनेसेस आपण घ्यायचे आणि तो आपल्याला निश्चित करायचा, असं कधी विचार केलाय का? किंवा ते तुम्हाला सोपं गेलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल टुरिझम तुम्ही म्हटला की टुरिझम हे आम्ही फोकस केलेलं आहे, तो आपण निश धरला, तर असं केलंय का तुम्ही? येस, नक्कीच केलंय. आणि त्याचा फायदा झालाय? हो, फायदा झालाय. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की 3-4 बोटींवर पाय ठेवून चालण्यापेक्षा आपण एकाच बोटीवर पाय ठेवून म्हणजे सवारी करून गेलेलं कधीही बरं. मग ते बरं पडतं, कारण की खूप साऱ्या इंडस्ट्रीजमध्ये, कारण की मार्केटिंग ही अशी गोष्ट आहे ना, जेव्हा आम्ही मार्केटिंग करतो ना तेव्हा आम्हाला त्या बिझनेसचं पूर्ण नॉलेज असणं हे गरजेचंच असतं, बिकॉज वी हॅव टू बिकम दॅट ब्रिज. राईट. So we have to know what is happening on this side and we have to know what is happening on that side as well. राईट. So जेव्हा आम्ही ह्या 2 निश डिसाईड केल्या की आम्हाला रिअल इस्टेट आणि टुरिझम सेक्टर ह्या 2 निश पकडायच्यात, सो वी डू हॅव अ बॅकग्राऊंड ऑफ दोज निशेस आणि त्याहून जास्त त्यात एक्सपिरियन्स आलेला आहे. आणि ह्या निशेसला ना सगळ्यात जास्त गरज आहे आता डिजिटल मार्केटिंगची, कारण की हे खूप ट्रेडिशनल बिझनेसेस आहेत, कधीही मार्केटमधून बंद न होणारे बिझनेसेस आहेत. सो ते पण एक रिझन होतं आणि त्यांना गरज खूप आहे बरोबर त्या गोष्टीची. हे एक बेटर पडतं कधी की आपण एका निशने जायचंय. बट कारण हा जस्ट एक हा प्रश्न का आला कारण बरेच जण हल्ली डिजिटल मार्केटिंग म्हणजे आता एवढे डिजिटल मार्केटर्स झालेले आहेत, एजन्सीज झालेले आहेत आणि काहीही करून देऊ शकतात असं ते क्लेम करतात, बरोबर. आणि त्यामुळं ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंगचा म्हणजे रेट त्यांनी डाऊन करून ठेवलेत, असं पण आहे. तर याच्यासाठी मी म्हटलं की बाबा एखाद्याला जर करायचं असेल तर त्यांनी निश पकडा आणि त्याच्यामध्ये जावा, तुम्ही तिथे सक्सेसफुल व्हाल. कुठलंही सगळं स्कॅटर राहण्यापेक्षा हे. मग तुम्ही आता ऑलरेडी एक निश पकडली आहे, तर या नवीन जे डिजिटल मार्केटिंग एजन्सीज आहेत त्याच्यासाठी हे आपण सांगू शकतो की एक काही काळ गेल्यानंतर निश चॉईस करणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये. ऍक्च्युली कालच आमच्या एका पास्ट क्लायंटचा एक मेसेज आलेला की तुम्ही आत्ताही काम कराल का म्हणून. मग तर ते मी त्यांना म्हटलं की आम्ही म्हणजे आतापर्यंत असे काही क्लायंट्स आहेत की त्यांचं शॉर्ट टर्म मध्ये होतं पण जे एकदम स्टार्टिंग फेज मधले आहेत, तर त्यांना आम्ही कधी नाही म्हणत नाही. बरोबर. पहिल्या 1 वर्षातली जी आहेत, बरोबर, कारण ती पहिल्या 1 वर्षातली दे आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर खूप जास्त. सो मी त्यांना म्हटलं तुमचं असेल तर मी करेन, नक्कीच करेन. आणि ते म्हणले की आणखी दुसऱ्याचं आहे एक. म्हटलं मग तेव्हा म्हटलं की आपण काय म्हणून विचार म्हणून करायला पाहिजे किंवा काय विचार करून नाही करायला पाहिजे. मग ते म्हणले की मला असं लक्षात आलं की वी आर द प्लेयर्स. आम्ही प्लेयर्स आहोत, लाईफचे प्लेयर्स आहोत, बिझनेसचे प्लेयर्स आहोत. सो त्यावेळेला जेव्हा आम्हाला खेळायचंय ना, तर मग बेस्ट ग्राउंडवर खेळायचंय. मी त्यांना म्हटलं नेमकं काय बिझनेस आहे. म्हटलं जर एखाद्या बेस्ट बिझनेस असेल आणि त्याचं सुरुवातीपासून सगळं काम करायचं असेल, म्हणजे त्या बिझनेसची एक आयडेंटिटीच क्रिएट करायची असेल, तर वी लव्ह टू क्रिएट अन आयडेंटिटी की एखाद्या बिझनेसला कस्टमर्सनी काय म्हणून बघायला पाहिजे, ते आम्हाला फार आवडतं. आणि ज्या पद्धतीने आम्ही बघतो की आपण केलेल्या कामामुळे त्यांच्याकडे कस्टमर्स येत आहेत, तो आनंद काहीतरी वेगळा असतो. सो ते एक आम्ही आणखी काही दिवस एक्सप्लोर करून बघू जर तशातलं असेल तर.
अदरवाईज एक काही वर्ष गेल्यानंतर नीश चॉईस करूनच समोर जायला पाहिजे हम्म. डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्री. म्हणजे तो सक्सेस रेशो, समोरच्याला कॉन्फिडन्स देणे, या सगळ्या गोष्टी तुमच्या बॉडी लँग्वेज मधून पण होणार आहेत की अरे या गोष्टी केलेल्या आहेत, केलंय. त्यामुळं या गोष्टी होणार आहेत आणि हा तुमचा रोड मॅप असेल. राईट. Exactly. आणि ट्रेंड असा किती चेंज होऊ शकणार आहे. हम्म. बरोबर, सायकोलॉजी ते तुम्ही कळून प्याल ऍक्च्युली की कशा पद्धतीनं होते ते. तर हे असं पण एक गरजेचं आहे. हम्म. तर आता मी असा विचार करतो की कुठल्याही डिजिटल, आता कुठल्याही चॅनलसाठी किंवा काही असेल तर डिजिटल मार्केटिंगचा पर्स्पेक्टिव्ह काय असू शकतो हम्म. असं तुम्ही बघाल की बाबा फॉर एक्झाम्पल हम्म. कंटेंट पाहिजे हम्म. किंवा नाही आता फॉर एक्झाम्पल माझा आपला हा. पॉडकास्ट बरं. आपण घेतोय, हे एक उदाहरण घेऊ. हम्म. गोलगप्पा पॉडकास्ट 1 वर्षापूर्वी चालू झालेलं. हम्म. त्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा आम्ही केल्या, बरोबर. पण याच्यामध्ये आता जर बघत असाल तर स्टेडी कॅमेरा आहे, हम्म. 3-4 हे नाही आहेत, हम्म. पण आमचा कंटेंट स्ट्रॉंग असतो. हम्म. तर तुम्ही याला काय बघता? एवढंच मी इनपुट दिलं हम्म. तर याला काय, जे काय असेल ते तुम्ही सांगू शकता. काय अनालिसिस आहे ऍज अ डिजिटल मार्केटिंग एजन्सी? हम्म. सो सगळ्यात पहिले मॅटर करतं ते म्हणजे तुमच्या बिझनेससाठी असणारं तुमचं विजन आणि तुमचं इंटेन्शन. ओके. जसं आम्हाला जेवढं कळतं की तुमच्या नावावरून की गोल गप्पा, हम्म. गप्पा अबाउट गोल्स, राईट. राईट. सो त्या बिझनेस ओनरचं तुमचं जेवढे इंटेन्शन प्युअर आहेत, जेवढे इंटेन्शन स्ट्रॉंग आहेत हम्म. की लोकांना ते कनेक्ट करतात. हम्म. सो सेजल एक उदाहरण देताना छान उदाहरण देते पिरॅमिडचं. हा, येस. सो पिरामिड जेव्हा आपण बघतो ना की डिजिटल मार्केटिंग मध्ये पण जेव्हा आम्ही कोणत्याही बिझनेसचं मार्केटिंग करायचं असेल, कोणत्याही पॉडकास्ट किंवा कोणत्याही पर्सनल ब्रँडचं जेव्हा आपल्याला करायचं असेल मार्केटिंग, तेव्हा हे बघायचं की सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आणि ती वर ठेवायची. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर तुमचं विजन, तुमचं मिशन आणि ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं, ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमचा युएसपी काय आहे तो लोकांना कळलं. त्यानंतर मग तुमचं कंटेंट येतं. तुमचं कंटेंट कसं आहे, ते कंटेंट एंगेजिंग आहे का, ते कसं आवडतंय लोकांना. त्यानंतर तुमच्या ऑडियन्सला काय पाहिजे ही गोष्ट आहे. आणि त्यानंतर बाकी छोट्या मोठ्या गोष्टी की तुमची एडिटिंग कशी आहे, मग त्यानंतर तुमचा कॅमेरा कसा आहे. कारण की आपण बरेच क्रिएटर्स किंवा आपण बरेच बिझनेसेस बघतो ज्यांनी खूप लहान ह्याच्यापासून सुरुवात केली की काहीच नव्हतं, म्हणजे 2-3 वर्ष फक्त फोनवर शूट करून लोकांनी केलेलं आहे का, पण तरी आता किती ग्रोथ झालेत. सो मग तो एक पेशन्स ठेवणं आणि ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ना ऍक्च्युली त्यांच्यावर फोकस करून पुढे काम करत जाणं. आणि सगळं जसं ना म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये हीच एक खूप मजेदार गोष्ट आहे असं म्हणू शकतो की 2 वे कम्युनिकेशन आहे, फक्त 1 वे कम्युनिकेशन नाहीये. बरोबर. तुम्ही तुमच्या ऑडियन्सला काहीतरी पोहोचवताय पण तुमच्या ऑडियन्सकडनं पण तुम्हाला फीडबॅक मिळतो. मग तो फीडबॅक तुम्ही जेवढा लवकर कॅप्चर करू शकाल आणि तो फीडबॅक तुम्ही जेवढा लवकर कन्वर्ट करून तुमच्याकडे इम्प्लिमेंटेशन करू शकाल तेवढं बेस्ट. आणि मोस्टली मी तरी असं बघते की ऑडियन्सचा फीडबॅक कंटेंट बद्दल हाच असतो. कधी कोणती ऑडियन्स असं बनत नाही की तुम्ही चांगला अजून कॅमेरा युज करा, तुम्ही अजून 3 कॅमेराज युज करा, असं कोणी म्हणत नाही. लोकांना कंटेंटच आवडतं आणि तीच एक गोष्ट म्हणजे चांगली आहे, बेस्ट आहे. जसं तुम्ही म्हटले की जर तुमच्या याच्यासाठी सजेस्ट करायचं असेल तर लोकांना कंटेंट आवडतोय, लोकांना तुमचे इंटेन्शन्स कळतात आणि जे कोणी गप्पा मारायला इथे येते ते गोल बद्दलच गप्पा मारतात. बरोबर. राईट. सो तिथे गरज नाहीये, गरजेचं नाहीये की सुरुवातीपासूनच जे काही एक आयडियल असतं, कुठल्याही बिझनेससाठी एक आयडियल असतं, सो त्या आयडियल सारखंच सुरुवातीपासून म्हणायचं, मग ते आयडियल कसं राहणार. बरोबर. त्यामुळे तुम्ही आता जे करताय ना, म्हणजे जे काही आपल्याकडे अवेलेबल साधनं आहेत त्यामध्ये बेस्ट काय करू शकतो, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ते कुठल्याही बिझनेसमॅनची क्वालिटी असते. ऑब्व्हियसली आता तुम्ही जर म्हणाल की या माईक शिवाय असं बोलू तर नाही चालणार. रिक्वायरमेंट आहे, ज्या गोष्टी पाहिजेत त्या पाहिजेतच, त्याला काही ऑप्शन नाहीये. बट ज्या गोष्टी आहेत ना त्यातला मेन जे आहे की मी जसं म्हटलं की गोल विषयी गप्पा होत आहेत, त्या गप्पा लोकांना आवडते, ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. नंतरही लोकांना गप्पाच आवडणार आहेत. बरोबर. हा त्यांना आवडेल की जर तुम्हाला आणखी अँगल दिसले तर मग काय त्यांचं अटेन्शन स्पॅम हे होईल, बरोबर, म्हणजे त्यांचं वाढेल तो. हा, तर आमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे तो. फक्त कंटेंट आवडतो त्यांचा हा प्रॉब्लेम नाही, त्याच्यासाठी तर तुम्ही बेस्ट आहात आता. आणि त्यात पण ही जसं छान उदाहरण देते नाण्याचं, ते एक छान उदाहरण आहे मला वाटतं की आपण कसे वीव करतो त्या गोष्टीला, ते मॅटर करतं. राईट. म्हणजे बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावर पण आहे ती गोष्ट. बरोबर. म्हणजे एक स्टीलचं गोल नाणं आहे, त्याच्यावर 2चा आकार लिहिलाय म्हणून आपण त्याला 2 म्हणतोय.
बरोबर. नाणं आहे ते. Right. त्याच्यावर आपण 5 लिहिलं तर आपण त्याला 5चं नाणं म्हणू. त्या गोलची काही किंमतच नाहीये तशी. हा, हा, हा. तर मग त्या दृष्टिकोनातून ज्यांना कंटेंट आवडत असेल त्यांच्यासाठी कंटेंट बेस्ट आहे. बरोबर. बेसिक रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या कम्प्लीट झाल्यानंतर वर ज्या काही गोष्टी लागणार आहेत हम्म. त्या ह्या आपल्या अंथरून पाहूनच असावं. तेच मी हा काय विषय काढला की ओव्हरऑल बिझनेस किंवा डिजिटल मार्केटिंग एजन्सी कशा पद्धतीने विचार करते. कारण जनरली कसं आहे की प्रत्येक जण डिजिटल मार्केटिंग मध्ये आल्यानंतर एजन्सीवाले असे होऊ शकतात की बाबा नाही हे इम्प्रूव्ह करायला पाहिजे, हे पाहिजेत, या गोष्टीमुळं हे आहे. तर ही तुमची क्लॅरिटी बघितली की बाबा मेन कशावरती फोकस आहे, कंटेंट वरती आहे किंवा काय का छान चोखच पाहिजे. जसं इंटेरियर असतात ना, इंटेरियर डिझायनर आणि हे की त्यांना बऱ्याच जणांना स्टोरेज माहित नसतं किंवा ऍक्च्युली कस्टमरकडे किती सामान आहे ह्याच्यापेक्षा तो फ्लॅट कसा चांगला दिसला पाहिजे ह्याच्याकडे जास्त फोकस बऱ्याच जणांचं. छान एक्झाम्पल दिलं प्रचंड की म्हणजे फंक्शनल असणं हे इम्पॉर्टंट आहे ना, की तुम्ही छान शोकत इम्पॉर्टंट. बरोबर. हा बट ना ह्याच्यामध्ये ही पण गोष्ट आहे की बिझनेस मध्ये ज्या इंडस्ट्री जशी आहे तसं प्रेझेंट व्हावंच लागतं. बरोबर. हा म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की आता इथे लोक काय बघणार आहेत की इथे येणारी लोक कशी आहेत, त्यांच्याशी त्यांच्या बोलविषयी कशा गप्पा होत आहेत. बरोबर. सो हे झालं तुमच्या बिझनेससाठी. बट हे जर एक रिअल इस्टेट वाले असतील तर त्याला खरेदी करणारे क्लायंट पण त्या सायकोलॉजीचे असतात. सो त्या कस्टमर्सच्या सायकोलॉजीनुसार चालणं बरोबर. हे जास्त महत्वाचं. हा म्हणजे जिथं जे पाहिजे ते पाहिजे. बरोबर. मिनिमम जी रिक्वायरमेंट आहे ती आहे. पण तुम्ही असं पण सजेस्ट करू शकता त्या डिजिटल मार्केटिंग एजन्सी ऍज अ एजन्सी म्हणून की एवढ्या सगळ्या गोष्टी नाहीयेत पण ज्या मिनिमम आहेत त्या रिक्वायरमेंट तुम्ही घ्या. जर ज्या नसतील तर त्या तुम्हाला पाहिजेतच. आणि बाकीच्या ओव्हर द पिरियड आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं तुम्ही इनडायरेक्टली सांगितलं की सर ओव्हर द पिरियड तुम्हाला जर एंगेजमेंट तुमच्यासारख्या जनरेशनसाठी करायचं तर 3 कॅमेरे असलेले तर बेटर आहे. हे जाता आता तुम्ही विचारित ऍक्च्युली आमचे एक रिसेंट एक क्लायंट ऑनबोर्ड झालेले आहेत. सो त्यांचं पण असंच होतं की खूप मिनिमम बजेट आहे आणि त्या बजेटमध्ये रिझल्ट हवंय. सो आता बऱ्याच जणांचं काय होतं, भागतंय ना मिनिमम मध्ये काम तर भागू देत मग नंतर पर्यंत. हा पण मग ते एक्सपेक्टेशन वाटत आहेत ते कळत नाही. सो आम्ही कस्टमाइज प्लॅन तसे प्रोव्हाइड करतो त्यांना की ओके जर खूपच जास्त हे असेल ना, कारण ह्यात नुकसान आमचं नाहीये. बरोबर. आम्ही कितीही मिनिमम मध्ये सुरू करू शकतो. डिपेंड की तुम्हाला किती लवकर ग्रोथ हवी आहे तेवढा बजेट तुम्ही टाकावा त्यामध्ये. सो आम्ही खूप कमीपासून आणि त्यांनी केलं तसं ऍक्च्युली की त्यांनी नंतर जसे त्यांना रिझल्ट येत गेलेत तसे ते टाकत गेले. खरंच बजेट कमी पासून पण सुरुवात करता येते का? कारण असं फॉर एक्झाम्पल एखाद्याला वाटत असेल की नाही टाकून तर बघू. म्हणजे जसं SIP 500 पासून सुरुवात झाल्यानंतर ते लोक टाकून तर बघतायत. पण 1000-2000 दर महिन्याला टाकणे, 2000 पण अवघड आहे प्रत्येकाला करणे. पण 500 इज ओके, दर महिन्याला आपण टाकू शकतो. तर याचं तसं म्हणायला तर डिजिटल मार्केटिंग मध्ये जर एखाद्याला इनिशियल करायचं आहे आणि ट्राय करायचंय आणि सिरियसली त्याला जायचंय तर मिनिमम किती असतील तरी आपण चालू करू शकतो जस्ट मंथली असं मी विचारतोय. मिनिमम ना म्हणजे आता 5 ते 6 हजारामध्ये करणारी पण लोक आहेत मंथली की जे 5 ते 6 हजारात तुम्हाला सर्व्हिसेस देत आहेत. हा बट तुम्हाला लॉंग टर्म जरी हवं असेल तर कुठलाही बिझनेस जेव्हा त्यांना डिजिटल मार्केटिंग करायची आहे तर त्यांनी मिनिमम 20,000 पासून सुरुवात करायला पाहिजे तिथून. कारण त्याच्याशिवाय कोणी तुम्हाला लॉंग टर्म साठीचा जी ग्रोथ प्लॅन आहे आणि त्याची सुरुवात आहे हे कोणी देऊ शकत नाही. मग 20 मध्ये काय येतं असं जस्ट विचार की 20 आपण म्हटलं तर 20 मध्ये काय सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करू शकतो? सो सर्व्हिसेसचं असं आहे ना सर की प्रत्येक इंडस्ट्रीनुसार त्या डिफर करतात की ती इंडस्ट्री कुठली आहे, तो बिझनेस कुठला आहे. असं असतं की कुठल्या बिझनेसला सुरुवातीला जास्त कंटेंट पोस्ट करायची गरज असते तर कुठल्या बिझनेसला डायरेक्टली मेटा ऍडवर प्रेझेंट राहण्याची गरज असते. फक्त आम्ही एक ट्राय करतो की 20,000 मध्ये स्टार्टिंग होईल काहीतरी इन्कम होण्याची, काहीतरी रिझल्ट दिसण्याची. आणि प्लॅन हा प्रत्येक बिझनेसनुसार डिफर करेल जसं त्यांचं इंडस्ट्रीनुसार किंवा नेचर ऑफ बिझनेसनुसार. त्यांच्या कस्टमर्सला काय हवंय
म्हणजे असा कुठला प्रोडक्ट असतो की ते फक्त सर्चच करतात काही लोक, त्याला जास्त बघायला दाखवण्यासारखा नसतो तो. आणि कुठला असा असतो की तो फक्त दाखवण्यासारखा आहे, जे रोज लोक बघतायत, रोज लोक त्याला घ्यायचं नसलं तरी लाईक करतायत. सो डिपेंड्स. बट तिथून त्या अमाऊंट पासून एकदम बेसिक स्टार्ट होऊ शकतं. तिथून मग 1-2 लाख पर्यंत पण आहेत. 1-2 लाख हे 1-2 लाख तर काहीच नाही. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आता असे ब्रँड आहेत जे करोड्स मध्ये स्पेंड करतात फक्त मार्केटिंग. फक्त डिजिटल मार्केटिंग. येस, 10 करोड 20 करोड. आम्ही रिअल इस्टेट मध्ये काम करतो म्हणून तुम्हाला मग त्यामुळे माहिती. सो रिअल इस्टेट ब्रँड्स आता म्हणजे एका प्रोजेक्ट मागेच करोडचा बजेट असतो ओनली फॉर मार्केटिंग. सो येस, करोड्स मध्ये जातं नंतर, कारण त्याची तिकीट साईज हाय असते. एक्झॅक्टली तसं आणि त्यांना लीड्स पण त्या पद्धतीने करावं. म्हणजे जेवढं जास्त फोकस्ड आणि जेवढे जास्त काय म्हणतात त्याला डिजिटल मार्केटिंग वरती ट्रस्ट ठेवून तुम्ही जर हे कराल आणि लॉंग टर्म वरती इन्व्हेस्टमेंट जसं SIP कराल तशा SIP सारखंच कराल, तशा पद्धतीनं तुम्हाला ग्रोथ मिळणार आहे. छान डायलॉग ऐकला होता की जर तुम्हाला क्वालिटी हवी आहे आणि फास्ट पण हवंय, सो इट कांट बी चीप किंवा इट कांट बी अफोर्डेबल. पण जर तुम्हाला अफोर्डेबल हवंय आणि तुम्हाला गुड पण हवंय, बट इट कांट बी फास्ट देन. बरोबर. ती एक गोष्ट आहे. म्हणजे जर एखाद्याकडे पेशन्स असतील की बाबा पण त्याच्यात पैसे घालायचे आहेत आणि माझं एक सेकंडरी इन्कम आहे, प्रायमरी इन्कम आहे आणि त्याला सेकंडरी इन्कम मला ओव्हर द पिरियड मला बनवायचं आहे आणि मग प्रायमरी इन्कम पेक्षा सरप्लस करायचं आहे आपल्याला सेकंडरी इन्कमला. पण त्यांच्यासाठी हा गुड ऑप्शन आहे खरं तर, की ज्यांना पेशन्स आहेत, थोडे थोडे टाका आणि पण कन्सिस्टंटली टाका. त्याच्यामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट घ्या, छोटंसं बजेट ठेवा आणि त्याच्या थ्रू तुम्ही मग 1 वर्षानंतरच विचार करा की बाबा थोडे थोडेच तुम्ही ग्रो होणार आहे. आणि मग एकदा का तुम्हाला जाणवलं की बाबा फर्स्टच्या जवळपास मध्यापर्यंत आपण पोहोचलो या गोष्टीनं, तर अग्रेसिव्हली त्याच्यात इन्व्हेस्ट करा, म्हणजे फास्ट जाल तुम्ही. राईट, बरोबर ना. अगदी योग्य बोललात तुम्ही. म्हणजे तसंच की इथे आता डिजिटल प्लॅटफॉर्म्सनीच इतक्या काही गोष्टी अवेलेबल केल्यात की त्या कॉस्टला खूप कमी पर्यंत करत आणलाय आज. त्यामुळे आता असं आहे की जी अमाऊंट स्टार्टिंगसाठी बोललोय ना, सो ती अशी काही खूप जास्त नाहीये. प्रत्येक बिझनेस त्याला अफोर्ड करू शकतो त्या अमाऊंटला, आणि ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रत्येक बिझनेस त्याचा विचार करायला पाहिजे त्या गोष्टीचा. अजून काय सांगू शकाल? अजून आम्हाला सांगायला आवडेल ती गोष्ट म्हणजे की जसं प्रत्येक बिझनेसचा आपण इथे विचार करतोय, बरोबर, तसा आमच्या बिझनेसचा विचार लाईक की आम्हाला म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही परम सुरू केलं, सो आमच्यासाठी खूप वेगळी गोष्ट आहे. आमच्यासाठी खूप जवळची आहे आणि मायेची गोष्ट आहे आमच्या, तशी जर म्हणाल तर. कारण इथे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. बरोबर. आमचा जॉब हा सेम नसतो, तसं तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना किती मजा असते या गोष्टीमध्ये, की एक प्रकारचा जॉब नाहीये. खूप कमी लोक असतात ज्यांना सेम टाईप ऑफ वर्क करायला आवडतं. आम्ही त्यातली नव्हतो. तर त्या पद्धतीचा बिझनेस आम्हाला मिळाला की आम्हाला वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये काम करायला मिळतं, बिझनेसेसला समजून घेणं. आणि मी जसं आधी म्हटलं की वी आर द प्लेयर्स, आम्हाला ते खेळायला आवडतं की ते समजून घ्या, त्याच्यावर काम करा, ते अडचणी येतात त्यांना फेस करा, बट त्यांना सॉल्व्ह करा. आणि तसं जे आम्ही आमच्या बिझनेससाठी म्हणून बघतो की परम डिजिटल मार्केटिंगला, सो तिथे आमचं एक विजन आहे. तिथे आम्हाला परमला कुठे बघायचंय, तो आम्हाला मोदीजींनी जे आपल्याला इंट्रोड्यूस केलं की मेक इन इंडिया जे कन्सेप्ट आहे, सो त्याचा आम्हाला एक खूप मोठा पार्ट बनायचाय मेक इन इंडियाचा. येस, सो आम्हाला फक्त आपल्या देशात नाही, पण असं म्हणतात ना की बाहेर जाके वही दहाड सकता है जो खुद के जंगल का शेर हो. तर आम्हाला तसं आमच्या जंगलातलं शेर बनून, म्हणजे आपल्या देशामध्ये सर्वप्रथम अतिशय उत्तम काम करून नंतर मेक इन इंडिया या कन्सेप्ट सोबत बाहेर देशात जाऊन परमला न्यायचंय तिथे. म्हणजे बाहेर देशात फक्त मेक इन इंडियाचे प्रोडक्ट नाहीत, तर त्यांचे बिझनेसेस पण आपल्या आयडियाजनुसार चालतील, आपल्या कन्सेप्टनुसार चालतील आणि आपल्या माइंडनुसार चालतील. वा, ग्रेट. म्हणजे
व्ह्युअर्सना कळलं असेल की जेनझी ही अशी लेचीपेची नाही आहे आपली. खूपच सॉर्टेड आहे आणि खूपच प्लॅन्स आहेत त्यांच्या डोक्यामध्ये की मेक इन इंडिया किंवा मोदीजींनी जे सुरू केलंय ते पुढं कॅरी करणं खूपच गरजेचं आहे आणि ते पेरलं गेलेलं आहे ऍक्च्युली या गोष्टींचं. रुटीन खूप छान झालेलं आहे. तर असाच खूप छानपैकी तुमचा बिझनेस ग्रो होऊ दे आणि हीच इच्छा करून हा पॉडकास्ट आपण संपूया. तर गोलगप्पावरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलवलं त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद. आधी आम्हाला एक छान वाटलं येऊन. Yes, आम्हाला तुमच्याशी गप्पा मारून आमच्या गोल विषयी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि एक आम्हाला संधी मिळाली आमचे विचार प्रकट करण्याची. कारण ह्याच आम्ही जे आमच्या स्वतःसाठी सुरुवातीला टायटल म्हटलेलं की यंग विमेन एंटरप्रेन्योर्स. येस. सो ते जसं आमच्यासाठी प्रत्येक वेळेला एक एक शब्द ही स्ट्रेंथ असतो, दुसऱ्यांना ते आमची विकनेसेस वाटतात. यंग असणं पण, विमेन असणं पण बरोबर. आणि एंटरप्रेन्योर असणं पण. सो ते एक प्रेझेंट करण्याचा तुम्ही आम्हाला चान्स दिला. तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला छान वाटलं अतिशय गोलगप्पा सोबत आमच्या गोलगप्पा करण्यात. थँक्यू. थँक्यू सो मच.